इयत्ता 10वी झाली, मग आता पुढे नेमकं काय करायचं? डिप्लोमा करायचं का 11वी सायन्स करायचं का ITI ला जायचं? त्यामध्ये जर डिप्लोमा जर आपल्याला करायचा असेल ना, तर डिप्लोमा करताना प्रायव्हेट कॉलेज निवडायचं का गव्हर्नमेंट कॉलेज निवडायचं? हा एक प्रश्न पडला असेल. कोणती ब्रांच आपण निवडली पाहिजे? कोणत्या ब्रांचला जास्त स्कोप आहे, कोणत्या ब्रांचला कमी स्कोप आहे, कशाला पगार जास्त आहे, कशाला गव्हर्नमेंट जॉबचे चान्सेस जास्त आहे? नेमकं करिअर निवडायचं तर निवडायचं कसं? त्यासोबतच कॅप राऊंड आहे, ऍडमिशन प्रोसिजर आहे, यामध्ये फ्रीज, ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, ऑप्शन फॉर बेटरमेंट, मग कॉलेज केव्हा निवडायचं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, या संपूर्ण गोष्टी आजच्या वेबिनार मध्ये, या ऑनलाईन सेमिनार मध्ये मी संपूर्ण तुमच्यासमोर मांडणार आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. जर माझे लहान भाऊ बहीण असाल, माझे विद्यार्थी मित्र असाल, तर तुम्ही सुद्धा पहा. आणि तुमचे आई वडील जर पाहत असाल, तर तुमच्या सर्व पालकांना माझा सप्रेम नमस्कार. आपल्या मुलाच्या भविष्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण बघा, विषय असा आहे की जर समजा आजचा हा व्हिडिओ तुमच्या भविष्यातील बेस्ट करिअर ऑप्शन बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन देईल, त्यासोबतच पुढच्या 30 वर्षात आपल्याला जे जे काही करायचंय आज तुम्हाला संपूर्ण ठरणार आहे. कारण हा तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट विद्यार्थी मित्रांनो. तर हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही एकटे नका बघू, तुमच्या आई वडिलांच्या सोबत पहा. हा फक्त 30 मिनिटांचा व्हिडिओ तुमचं आयुष्य चेंज करणार आहे, तुमच्या आयुष्याला बेस्ट कलाटणी देणार आहे, योग्य तो निर्णय ठरवण्यासाठी मदत करणार आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. डिप्लोमा बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. एज्युकेशन लोन पर्यंत सांगून देईल रे बाबांनो, सर्व काही सांगून देईल, काळजी नसावी. तर व्हिडिओला सुरुवात करायचं. हो सर. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो महासेमिनार आपण आयोजित केलेला आहे, हा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. की आपण डिप्लोमा करतोय, तर त्या डिप्लोमा संदर्भात आपल्याला संपूर्ण नॉलेज, संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला असली पाहिजे. या सगळ्या सुंदर असा सेमिनार तुमच्यासाठी मी कंडक्ट केलेला आहे. तर बघा, ही संपूर्ण व्हिडिओ सिरीज चालेल. आता ब्रांच कशी निवडावी, कोणकोणत्या ब्रांचेस आहे, प्रत्येक ब्रांचेसचं महत्व काय आहे, सर्व संपूर्ण व्हिडिओ सिरीज आपल्या या युट्यूब चॅनलवर चालणार आहे. एक सुंदर अशी प्लेलिस्ट मी बनवणार आहे. त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सर्व काही इम्पॉर्टंट गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, आवर्जून एकदा चेक करा. ठीक आहे ना. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर प्रेस करून घ्या. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, विद्यार्थ्यांचे जनरल प्रश्न काय आहे, डिप्लोमा म्हणजे काय असतं, डिप्लोमा करावी की 11वी सायन्स, कोणती ब्रांच निवडावी, गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, कॅप राऊंड म्हणजे काय असतं, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला तर आताचा सर्वात पहिली महत्वाची गोष्ट काय आहे की 10वी नंतरचे करिअर ऑप्शन काय काय आहेत. बरोबर आहे. चला तर बरेचसे विद्यार्थी आता जातील 11वी सायन्स कडे जातील, काही कॉमर्स कडे, काही जण आर्ट्स कडे जातील. तर बघा, आर्ट्स वाल्यांचं कसं असतं माहिती आहे की ज्यांना शिक्षक वगैरे बनायचं असतं, किंवा नॉर्मल समजा फक्त त्यांना ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे, किंवा ज्यांना असं वाटतं की मला MPSC UPSC कडे जायचं आहे, ठीक आहे ना, आणि त्यांचं फिक्स आहे डायरेक्टली, किंवा पोलीस भरती वगैरे द्यायची आहे, त्यांचं फिक्स आहे डायरेक्टली मला पोलीस भरतीच द्यायची आहे, तर अशांनी फक्त आर्ट्स निवडा. कॉमर्स म्हणजे काय, ज्यांचं फिक्स आहे आपला CA CS याच ठिकाणी जायचं आहे, किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये ज्यांचा बिझनेस वगैरे असेल, अशांनी त्या ठिकाणी जाऊ शकता. पण राहिला विषय आपला सायन्सचा, तर 11वी सायन्स हे खूप महत्वाचं ऑप्शन आपल्यासाठी असतं. त्यानंतर ITI ऑप्शन कोणासाठी असतं, की ज्यांना असं वाटतं की बाबा हे बघा, मला अभ्यासातलं जास्त काही कळत नाही, मी साधा सिंपल बॅकग्राऊंड मधला आहे, मला पैशांची निवांत गरज आहे, मला आता ताबडतोब जॉब पाहिजे आहे, वर्करचा पण चालून दे, 10-12 हजार 15 हजार महिना तरी चालून जाईल मला. तर असे विद्यार्थी काय करतात की ITI, मग 1 वर्षाचा ITI असतो, 3 वर्षाचा 2 वर्षाचा ITI असतो, मग वेगवेगळ्या फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर वगैरे असे भरपूर सारे ITI चे आपले वेगवेगळे फील्ड आहे. त्याच्यामध्ये ITI 1-2 वर्षाचा ITI करून ते लगेच जॉबला वगैरे लागू शकता. पण मग विषय असा असतो की ITI मध्ये तुम्हाला वर्करचं काम करावं लागतं, हे नक्कीच आहे. ठीक आहे ना. पण तेच जर समजा आपण डिप्लोमाचा ऑप्शन जर समजा आपण निवडला, तर डिप्लोमा तुम्हाला ज्युनियर इंजिनियरचं पोस्ट देतं. आता बघा, तुम्ही म्हणाल की 11वी सायन्स निवडावं, डिप्लोमा इंजिनिअरिंग निवडावं, या दोघांवर आता आपण थोडंसं चर्चा करू विद्यार्थ्यांनो. ठीक आहे ना, काळजी करू नका, आपण थोडंसं चर्चा करू की या तिघांमध्ये कंपॅरिझन जर समजा आपण करायला गेलं, तर 11वी सायन्स नंतर जर समजा तुमचं ठरलंय की बाबा मला तर इंजिनिअरिंगच करायची आहे, ठीक आहे ना. आता बघा, 11वी-12वी तुम्ही सायन्स निवडलं तर भरपूर साऱ्या स्ट्रीम तुमच्या समोर ओपन होतात. म्हणजे तुम्ही समजा 11वी-12वी नंतर तुम्ही समजा फार्मसीला जाऊ शकता, ठीक आहे ना. फार्मसी करून समजा तुम्ही मेडिकल स्टोअर टाकू शकता, किंवा एखाद्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुम्ही जॉब वगैरे मिळू शकतात, केमिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जॉब वगैरे मिळू शकतात फार्मसी वगैरे करून. ठीक आहे ना. असं असो. त्यानंतर समजा तुम्ही इंजिनिअरिंग करून, आता इंजिनिअरिंग बद्दल तर मी संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे, त्याबद्दल एकदम निश्चिंत व्हा. पण समजा तुम्ही डॉक्टरेट लाईन कडे तुम्हाला जायचं असेल, BAMS, BHMS, BUMS, त्याच्यानंतर युनानी, त्यानंतर जर समजा तुम्हाला MBBS कडे जायचं असेल, डेंटिस्ट, BDS वगैरे असं काही करायचं असेल, तर अशा वेळेला तुम्ही नीट एक्झाम देऊन तुम्ही डॉक्टरेट साईड कडे सुद्धा जाऊ शकतात 11वी-12वी सायन्स करून.
म्हणजे बघा 11वी सायन्सला ऍडमिशन कोणी घ्यावं ज्याचं फिक्सच नाही बाबा मी काय करू, मला डॉक्टरेट व्हायचंय का, इंजिनियर व्हायचंय का, फार्मसीमध्ये जायचंय का, मला वेगळंच काहीतरी करायचंय, आता सध्या मला काहीच समजत नाहीये, मला काहीच समजत नाही की आता मी काय निवडलं पाहिजे, माझ्यासाठी योग्य काय हे आता मी ठरवू शकत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी गुपचाप डोळे बंद करून 11वी सायन्सला ऍडमिशन घेऊन घ्यायची, काळजी करायची नाही. मग सर आम्ही आर्ट्स घेऊ काय, बघा 11वी-12वी सायन्स करून तुम्ही बीए करू शकता, बीकॉम करू शकता, पण 11वी-12वी आर्ट्स करून तुम्ही बीएससी करू शकत नाही, इंजिनिअरिंग करू शकत नाही, डिप्लोमा करू शकत नाही. हे समजलं का तुम्हाला? बघा सायन्सचा फायदा जबरदस्त आहे, ठीक आहे ना, हे लक्षात घ्या. आणि ज्याला असं वाटतं की मला एमपीएससी युपीएससी कडे जायचंय तर तुम्ही 11वी-12वी सायन्स घ्या, इंजिनिअरिंग वगैरे करा आणि हे करता करता तुम्ही स्टडी चालू ठेवा, म्हणजे बॅकअप प्लॅन काहीतरी ठेवा. फक्त बस एमपीएससी करायची माहिती, त्याचा सिलेबस काहीच माहिती नाही, मग काही फायदा आहे का नाही. आणि हो, आपलं जे चॅनल आहे, आपलं हे जे ऍप्लिकेशन, आपलं विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन आहे, ज्यावर आपण स्पर्धा परीक्षा, गव्हर्नमेंट जॉबसाठी जे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत, स्पर्धा परीक्षेचे सर्व कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे, ऑनलाईन क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर चालतात, म्हणजे सांगायचं म्हणून, ठीक आहे ना. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 11वी सायन्स घेत असाल तर बघा, आणि तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर 2+4 म्हणजे 11वी-12वी हे 2 वर्ष आणि 4 वर्ष इंजिनिअरिंगचे, म्हणजे टोटल तुम्हाला किती वर्ष लागतील, 6 वर्ष लागतील, बरोबर आहे. बघा 11वी-12वी 2 वर्ष आणि 4 वर्ष इंजिनिअरिंगला, आणि 12वी नंतर तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं. पण त्यासाठी तुम्हाला 2 प्रकारच्या एक्झाम द्याव्या लागेल. पहिली म्हणजे काय की JEE एक्झाम, पहिले JEE प्री असते, नंतर JEE मेन्स असते. प्री द्या, नंतर मेन्स द्या, आणि जर तुमचं सिलेक्शन चांगले स्कोर जर तुम्हाला आला तर तुम्ही IIT झालं, NIT झालं, VIT झालं, अशा मोठ्या मोठ्या कॉलेजला सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला असं वाटतं नाही बाबा एवढ्या मोठ्या आपण आपला JEE मध्ये स्कोर नाही येणार, आपला एवढा प्रिपरेशन नाहीये, ठीक आहे ना, काय हरकत नाही ना, तर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित MHT CET चा फॉर्म भरू शकता. MHT CET आता दोन अटेम्प आलेले आहे, ठीक आहे ना. तर MHT CET ची एक्झाम देऊन त्यामध्ये चांगला स्कोर करून तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता, महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजेच काय की 11वी-12वी जर सायन्स तुम्ही केलं तर तुम्हाला JEE मेन्स, प्री झालं, मेन झालं, या एक्झाम द्याव्या लागतील, नंतर MHT CET या एक्झाम द्याव्या लागतील, आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतात. म्हणजे बघा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 11वी-12वीचे टक्के ग्राह्य धरले जात नाही, 12वीचे पर्सेंटेज ग्राह्य धरले जात नाही. ग्राह्य धरले जाते म्हणजेच काय की तुमच्या MHT CET ला तुमचा पर्सेंटाइल किती आलेला आहे, JEE ला तुमचा स्कोर काय आलेला आहे, याच्यावरून तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते. आलं का लक्षात? हो सर, हे आम्हाला समजलं. मग आता IIT आता आपलं 2 वर्षाचा टेक्निशियन वगैरे, फिटर वगैरे कोणतं तुम्ही निवडू शकता, ठीक आहे ना, तो काही इश्यू नाहीये. आणि डिप्लोमा जर बघितलं तर डिप्लोमा आपला असतो 3 वर्षाचा, म्हणजे डिप्लोमा 3 वर्षाचा, आणि डिप्लोमा नंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते. अलग लक्षात तुम्हाला, बघा डिप्लोमा आहे 3 वर्षाचा, आणि डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, म्हणजेच काय 3 वर्ष इंजिनिअरिंगचे, 3 वर्ष डिप्लोमा, 3 वर्ष इंजिनिअरिंग, टोटल झाले तुमचे 6 वर्ष. म्हणजे इकडे पण 2+4 6 इयर्स लागणार आहे, इकडे 3+3 6 इयर्स लागणार आहे, दोघांमध्ये सेम आहे, काही फरक नाहीये. पण इश्यू असा आहे की याच्यामध्ये डिप्लोमा नंतर कोणत्याही प्रकारची आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही. जसं बघा 11वी-12वी नंतर तुम्हाला JEE, MHT CET एक्झाम द्याव्या लागतात कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी. इकडे तसं काही नाही, डिप्लोमा नंतर तुम्ही डायरेक्टली इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागत नाही. हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं? हो. पण एक प्रॉब्लेम असा आहे की 11वी-12वी झाल्यानंतर आपण डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊ शकतो, बरोबर आहे. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊ शकतो तर आपण पूर्णच्या पूर्ण 100% सीटसाठी आपण ऍडमिशन घेऊ शकतो. पण डिप्लोमा नंतर जर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला फक्त 10% कोटा असतो, म्हणजे थोडंसं कॉम्पिटिशन थोडी जास्त असते. म्हणजेच काय, काही डोक्याला ताण घेऊ नका, फक्त थर्ड इयरला 5वं आणि 6वं जे सेमिस्टर असतं ना त्यामध्ये कसून मेहनत करा, जास्तीत जास्त पर्सेंटेज पाडा. कारण बघा विषय कसा असतो, चांगलं कॉलेज जर पाहिजे असेल ना चांगले पर्सेंटेज लागतात. आता हा जगाचा नियम असतो बाबा, पर्सेंटेज जास्त पडा, चांगले कॉलेज घ्या, कॉलेज चांगलं तर नॉलेज चांगलं, नॉलेज चांगलं तर पॅकेज चांगला, हे खूप महत्वाचं आहे बरं, ठीक आहे. हे सर्व तुम्हाला सांगतो हळूहळू की डिप्लोमाला कॉलेज महत्वाचं आहे का इंजिनिअरिंगला कॉलेज महत्वाचं आहे का 11वी-12वीला कॉलेज महत्वाचं आहे. तर बघा इथंच तुम्हाला क्लिअर करून देतो. तर 11वी-12वी तुम्ही कुठूनही करा, काही प्रॉब्लेम नाहीये. 11वी-12वी तुम्ही कुठूनही करा, कॉलेज मॅटर करत नाही. पण उलट सांगतो तुम्हाला मी, असंच कॉलेज घ्या की ज्या कॉलेजला जास्त त्रास नाही देणार. म्हणजे बघा कसं असतं माहिती आहे की बऱ्याचशा कॉलेजला मग तुम्हाला यावंच लागेल, प्रॅक्टिकल घेत नाही तरी बसवून ठेवता विद्यार्थ्यांना, हे पूर्ण करा ते पूर्ण करा, खूप त्रास देतात. तर अशा कॉलेजला बघा तुमची इच्छा शेवटी, अशा कॉलेजला घेऊ नका की इंटरनल मार्क देताना त्रास वगैरे देतात, ठीक आहे ना. असं काही करू नका बाबांनो, ठीक आहे ना. तर तुम्हाला असे कॉलेजेस वगैरे पाहिजे असेल तर साधे सिंपल कॉलेज घ्या की जे तुम्हाला जास्त त्रास देणार नाही, बरोबर आहे. अशी कॉलेजची तुम्ही निवड केली पाहिजे असं मला वाटतं, ठीक आहे ना. चला असो. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे
हा, आता तुम्ही जळगावचे असाल तर तुम्हाला वाटतं की सर मला 11वीला ऍडमिशन घ्यायचं, मी कुठे घेऊ, मला माहिती नाही, पण मी जळगावचा विद्यार्थी आहे, ठीक आहे ना. तर तुम्ही मला येऊन भेटू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपले काही कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता की सर मी 11वी सायन्सचा विद्यार्थी आहे, मला सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय, कुठे घेऊ, मला विनीत सरांशी गायडन्स पाहिजे आहे. तुम्ही बिंदास व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, मी तुम्हाला प्रॉपर सर्व गायडन्स देईल, संपूर्ण डिटेल सांगेल जळगावमध्ये कोणकोणते कॉलेजेस आहे, कोणते कॉलेज तुम्ही निवडायला पाहिजे, कोणते कॉलेज निवडायला नको पाहिजे, सर्व एकदम व्यवस्थितपणे सर्व काही सांगून देईल. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. मोठा भाऊ आहे, तुमचा मोठा भाऊ आहे, आणि जर आईवडील हा व्हिडिओ पाहत असेल, तुमचा मुलगा आहे मी, ठीक आहे ना. चुकीचं गायडन्स करणार नाही, चुकीचं गायडन्स नाही करणार, ते आपल्या विषयात नाहीये, ठीक आहे ना. चला, तो भाग आपला नाहीये, ठीक आहे ना. आम्ही धार्मिक लोक आहे, आम्ही कोणाचं 1 रुपयाचं सुद्धा नुकसान करत नाही, ठीक आहे ना. चला, तर सांगायचा येतो आहे की 11वी-12वीसाठी कॉलेज निवडायचं, जळगावचे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता, नसेल जळगावच्या बाहेरील असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने त्या ठिकाणी कॉलेज वगैरे निवडू शकता. आयटीआयला फी जास्त आहे, तुमच्या हिशोबाने तुम्ही कॉलेज निवडू शकता. आता हा डिप्लोमाचा विषय. आता डिप्लोमाला जर कॉलेज निवडायचं असेल ना, पुढे आहेच ते सांगतोच तुम्हाला मी, तर बघा माझं असं वैयक्तिक मत असेल की डिप्लोमाला बाहेर गावी जाऊन ऍडमिशन घेऊ नका. आणि डिप्लोमाला तुम्ही कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन घ्या, तुम्हाला सर्टिफिकेट हे MSBTE महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच मिळणार आहे. MSBTचं म्हणजे बघा ऑल ओव्हर महाराष्ट्राचं एकच बोर्ड आहे, ते म्हणजे MSBT. तर MSBTच्याच बोर्डाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. कॉलेज मॅटर करत नाही. हा, पण बऱ्याचशा कॉलेजेसला लेक्चर्स प्रॉपरली होतात, काही कॉलेजला लेक्चरच होत नाही, काही कॉलेज फक्त गव्हर्नमेंट आहे पण फक्त नावाचे, त्या ठिकाणी लेक्चर प्रॉपर होत नाही. काही काही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रॉपर लेक्चर होतात, व्यवस्थित सर्व काही प्रॅक्टिकल वगैरे सर्व छान होतं. तर या संदर्भात तुम्ही माहिती जमव करा, ठीक आहे ना. नसेल तर मला विचारा, आणि हा जळगावचे असाल तर कॉन्टॅक्ट नक्कीच करा बाबा, तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला डिटेल गायडन्स करेल, ठीक आहे ना. हा माझा शब्द आहे, ठीक आहे. तर डिप्लोमाला कॉलेज खूप जास्त मॅटर नाही करत, पण एक सांगतो बेटा तुम्हाला, 11th-12th नंतर किंवा डिप्लोमा नंतर जसं तुम्ही इंजिनिअरिंगला प्रवेश घ्याल तर इंजिनिअरिंगचं कॉलेज मॅटर करतं. मी तुम्हाला पहिले सांगतोय, डिप्लोमा कुठूनही करा, 11वी-12वी कुठूनही करा, पण इंजिनिअरिंग करताना मात्र कॉलेज मॅटर करतं, हे लक्षात ठेवा. का? कारण बघा मी तुम्हाला आता सांगितलं की कॉलेज चांगलं असेल ना तर नॉलेज चांगलं मिळतं, नॉलेज चांगलं मिळालं तर पॅकेज चांगला मिळतो, आणि पॅकेजनेच माणसाचं पोट भरतोय भाऊ, पॅकेजनेच माणूस ओळखला जातोय भाऊ. एक वेळ असा येईल आयुष्यात की तुम्हाला कोणी विचारणार नाही बाबा कसं आहे काय आहे, लोक फक्त हे विचारतात बाबा तू आता करतो काय आहे आणि पॅकेज काय सध्या, ठीक आहे. ही जगाची कंडिशन होऊन गेली बाबा, ही जगाची कंडिशन होऊन गेली, ठीक आहे ना. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सर्वस्व आहे, मान पान त्यालाच मिळतो, हे लक्षात ठेवा बेटा. पहिले सांगतो मी विद्यार्थ्यांना, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही आता 10वी पास झालेले, तुम्ही आता तुमच्या आयुष्यातला सर्वात बेस्ट मोमेंटवर आहे, ज्या ठिकाणी तुमच्या करिअरला कलाटणी मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक कळकळीची विनंती तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतो की ज्या वेळेस माझ्याजवळ काहीच नव्हतं, लोकांनी विचारलं सुद्धा नव्हतं, लोक ढुकून सुद्धा पाहत नव्हते, आज देवाच्या परमेश्वराच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आणि सर्व काही व्यवस्थित आहे, बऱ्यापैकी आहे, ठीक आहे ना. चला असो, बघा तुम्हाला सांगतो बाळांनो की डिप्लोमाला किंवा इंजिनिअरिंगला मला असं म्हणायचं की यांच्याकडून काय इंजिनिअरिंग होणार आहे, पैसा लागतो इंजिनिअरिंग करण्यासाठी, असे माझे नातेवाईक बोलायचे, ठीक आहे ना. पण बघा व्यवस्थित आता बरं, डिप्लोमाला मी ऑल सेमिस्टर टॉपर आहे, इंजिनिअरिंगला मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे, MBA माझं झालेलं आहे, MTechला सुद्धा मी टॉपर आहे, आणि PhD परस्युइंग आहे. तर सांगायचा हेतू हा आहे माझा की आतापर्यंत सर्व काही केलं, 2016 पासून शिकवणं स्टार्ट केलेलं आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रातली तगडी टीमला घेऊन ऑनलाईन क्लासेस आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रात चालतात. डिप्लोमा, इंजिनिअरिंग, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉबचे, स्पर्धा परीक्षांचे सर्व क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर चालतात. आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं प्ले स्टोअरवर, 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केलेलं आहे, आणि आज आपल्याकडे ते ऑनलाईन शिकताय. आणि भरपूर सारे तुम्ही वाटलं असं कॉलेजला जाऊन विचारा विनीत ट्युटोरियल्स काय आहे, विनीत ट्युटोरियलचा रिझल्ट काय आहे, तुम्हाला सर्व काही समजून जाईल डायरेक्टली. इतकं जबरदस्त शिकवलं. जा आमचे डेमो लेक्चर बघा, विनीत ट्युटोरियल नावाचा आपला अजून एक युट्यूब चॅनल आहे, जा डिप्लोमाचे सुद्धा क्लासेस आपल्याकडे चालतात, डिप्लोमा फर्स्ट इयरचे सुद्धा क्लासेस आहे, जा बघा, शिकवणं बघा बाबा, फॅन होशाल. मी तारीफ नाही करत आहे, जवळपास 100+ विद्यार्थी असे आहेत की जे वेगवेगळ्या कॉलेजेसचे टॉपर आहेत, त्यांना आउट ऑफ मार्क पडलेले आहेत. रिझल्ट बोलतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही अजून फर्स्ट इयरला, अजून जेव्हा तुम्ही सेकंड इयर फर्स्ट इयरला अशा कॉलेजमध्ये एंटर होशाल तेव्हा तुम्हाला समजेल विनीत ट्युटोरियलचे भरपूर सारे विद्यार्थी तुमच्याच कॉलेजमध्ये, ऑल ओव्हर महाराष्ट्रातले कोणतंही कॉलेज असो, रिझल्ट देतो बाबा, आम्ही रिझल्ट देतो, आमचे शब्द बोलतात, रिझल्ट बोलतो, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा बरं. चला, तर पुढे आपलं आहे बघा, तुम्हाला ते सांगितलं की डिप्लोमा नंतर जर तुम्ही इंजिनिअरिंगला जाल त्यावेळेस कॉलेज बेस्ट निवडा, हे लक्षात ठेवा. 11वी-12वी कोणतंही कॉलेज घ्या, डिप्लोमा कोणतंही कॉलेज घ्या, पण इंजिनिअरिंगला चांगलं कॉलेज मिळालंच पाहिजे, त्यासाठी डिप्लोमाला कष्ट करावं लागतं, ठीक आहे ना. चला, तर डिप्लोमा म्हणजे काय रे बाबा,
डिप्लोमा आणि 11वी मध्ये काय फरक आहे? 11वी 12वी मध्ये तुम्ही प्लेन शिकता, सर्व काही शिकता, जे कामाचं नाही ते बी शिकता, जे कामाचं आहे ते बी शिकता. पण डिप्लोमा मध्ये कसं आहे की जे तुम्हाला भविष्यात करायचं आहे. आता समजा मला करायचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर मी डिप्लोमाला मेकॅनिकल बद्दलच शिकेल, मेकॅनिकल सब्जेक्टच शिकेल मी, ठीक आहे ना, की इंजिन कसं काम करतं, गाडी कशी काम करते, फ्रीज कसं काम करतं, एसी कसा काम करतो, त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या मशीनी कशा काम करतात, वेगवेगळ्या लेथ मशीन, मिलिंग मशीन, ग्राइंडर मशीन, ड्रिलिंग मशीन, व्हीएमसी, सीएनसी मशीन, प्रोग्रामिंग कशा चालतात, या सर्व गोष्टी तुम्हाला या डिप्लोमामध्ये शिकाव्या लागतात. आता हे समजा मी एका पर्टिक्युलर ब्रांचचं सांगितलं, अशाच पद्धतीने सर्व वेगवेगळे जे ब्रांचेस वगैरे असतात ना, या ब्रांचेस मध्ये तुम्हाला तेच बघा, डिप्लोमाला तुम्हाला तेच शिकवलं जातं जे तुम्हाला भविष्यात लागणार आहे. त्यामुळे डिप्लोमा बेस्ट आहे. कारण बघा कसं असतं माहिती आहे का, की अरे जे आपल्याला करायचंय, ज्याच्यामध्ये आपल्याला आयुष्य घालवायचंय ते शिकू ना आपण, सर्व शिकून काही फायदा आहे का? नाही. तर ज्या विद्यार्थ्यांचं फिक्स आहे, या डोक्यामध्ये फिक्स आहे की बाबा मला इंजिनिअरिंगच करणं आहे, मला इंजिनिअरिंगच करणं आहे, मला इंजिनिअरिंगच करणं आहे, त्यांनी डिप्लोमाच निवडला पाहिजे असं मला वाटतं. बेस्ट असतो, डोक्याला ताण नसतो, कटाकटा नसते. आणि कसं असं माहिती आहे की 11वी मध्ये विद्यार्थी अभ्यास जास्त करत नाही, मग 12वीचं 6 महिने तो 19-20 अभ्यास करतो, मग 6 महिन्यानंतर त्याला जाग येते की नाही भाऊ, आता बोर्डाच्या परीक्षा येत आहे, आता अभ्यासाला लागावं लागेल, घरच्यांचं प्रेशर, नातेवाईकांचं प्रेशर, मित्रमैत्रिणींचं प्रेशर, शिक्षकाचं प्रेशर, तो थोडासा अभ्यासाला लागतो. म्हणजे बघा 11वी पूर्ण टाइमपास, 12वीचे 6 महिने टाइमपास, आणि उरलेल्या 6 महिन्यामध्ये तो अभ्यासाला लागतो, ठीक आहे ना. पण डिप्लोमाचं तसं नाहीये भाऊ, डिप्लोमाचं तसं नाही भाऊ. डिप्लोमाचं दर 6 महिन्याला बोर्डाची एक्झाम होते, बोर्ड धक्के देतो, दर 6 महिन्याला बोर्डाची एक्झाम, म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करावाच लागतो. 11वी 12वीला कुठेच कॉलेज होत नाही, कुठेच होत नाही, ठीक आहे ना. जे मधलं त्या गोष्टीचं मला सांगतोय, एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय, ज्या जनरली सर्व नाही म्हणू शकत मी, आता मी ते बोलणं अयोग्य आहे, पण तुम्हाला माहिती असेल की 11वी 12वीला जनरली लेक्चर्स नाही होत, एवढे प्रॉपर लेक्चर्स नाही होत, पण डिप्लोमाला लेक्चर्स होतात, प्रॉपर कॉलेजेसमध्ये सर्व काही शिकवले जातात, व्यवस्थित शिकवले जातात. 11वी 12वीचे होत असेल, बऱ्याचशा ठिकाणी लेक्चर होत पण असेल, पण बघा ते तुम्ही तुमच्या हिशोबानुसार बघून घ्या, तुमच्या गावानुसार, तुमच्या तालुक्यानुसार एकदा तुम्ही चेक करून घ्या की 11वी 12वीला लेक्चर्स होतात किंवा नाही, ठीक आहे ना. पण डिप्लोमाला होतात, डिप्लोमाला सर्व लेक्चर म्हणजे जवळपास तुमचं 10:30 ते 5 वाजेपर्यंत कॉलेज चालतं, बरोबर आहे. सकाळी तुमचे क्लासेस जे पण काय असेल ते सर्व सर्व चालतं, त्यामुळे अभ्यास करावाच लागतो. डिप्लोमाचा विद्यार्थी पंक्च्युअल राहतो, एका लईमध्ये गुंडाळला जातो, ठीक आहे ना. चला असो, म्हणजे त्याला त्याचं शेड्यूल माहिती आहे, आपल्याला 10 ते 5 कॉलेज पण करायचंय, आपल्याला असाइनमेंट पण कंप्लीट करायचे, आपल्याला सबमिशन पण करायचं, आपल्याला शीट्स पण काढायचे, सर्व करायचं. घाबरवत नाहीये, फक्त सांगतो, यालाच घाबरवणं म्हणतात मला, ठीक आहे ना. चला तर बघा, टेक्निकल एज्युकेशन सर्व तुम्हाला टेक्निकल फील्डच्या रिलेटेड शिकवलं जातं. 3 वर्षांचा आपला हा डिप्लोमा असतो, त्यामध्ये 6 सेमिस्टर असतात टोटल, 6 महिन्याचं एक सेमिस्टर, ठीक आहे ना. आणि प्रत्येक सेमिस्टरला 5 विषय, 5 पैकी 3 ते 4 विषय तुमचे थेरॉटिकल असतात, बाकी सर्व ऑनलाईन MCQ फॉर्मॅटमध्ये असतात. आणि हो बघा, आता डिप्लोमाचा जो पॅटर्न झालेला आहे हा 70-30चा पॅटर्न आहे. 70 मार्क्स तुमची फायनल थेरी एक्झाम होईल, बोर्डाची एक्झाम, आणि 30 मार्क्स जे असेल ना हे तुमच्या युनिट टेस्ट होतील. युनिट टेस्ट म्हणजे काय, की कॉलेजमध्ये असतात तुमच्या घटक चाचण्या, युनिट टेस्ट बघा, तर 2 युनिट टेस्ट होतील, आणि पहिल्या युनिट टेस्ट 30 मार्काची, दुसरी युनिट टेस्ट पण 30-30 मार्काची. म्हणजे दोघांपैकी दोघांचा ऍव्हरेज काढला जातो, आणि या ऍव्हरेज वरून मग ह्या 30 पैकी मार्क दिले जातात. म्हणजे बघा आता कसं असतं माहिती का, 70-30चा आपलं पॅटर्न आहे, बरोबर आहे. तर 70 मार्क इथं आपली बोर्ड एक्झाम आहे, या 30 मार्काच्या तुमच्या 2 युनिट टेस्ट होतील, ठीक आहे ना. 2 युनिट टेस्ट. सपोज करा की पहिल्या युनिट टेस्ट मध्ये 30 पैकी तुम्हाला मार्क पडले 20 मार्क, आणि दुसऱ्या युनिट टेस्टला तुम्हाला 30 पैकी पडले जवळपास 30 मार्क, आउट ऑफ पडले तुम्हाला डायरेक्टली, बरोबर आहे. मग या दोघांचा ऍव्हरेज काढला जाईल, म्हणजे कसं 30 + 20 डिवायडेड बाय 2, म्हणजेच काय रे बाबा 50 डिवायडेड बाय 2, म्हणजे किती आले आपले 25 मार्क. म्हणजे MSBT बोर्डाकडे तुमचे 25 मार्क पाठवले जातील, 25 मार्क तुमच्या बोर्डाकडे पाठवले जातील, ठीक आहे ना. म्हणजे 25 पैकी मार्क गेले, आणि हे 70 मार्क तुमची फायनल एक्झाम होणार आहे. मग हे 70 आणि हे 25, 70 आणि 5 बघा, हे 70 आणि 30 एक्झाम आहे ना, यात 100 मार्कापैकी तुम्हाला 40 मार्क असले पाहिजे. आता बघा 30 पैकी तुमचे 25 मार्क ऑलरेडी गेलेले आहे बोर्डाकडे, म्हणजे 70 पैकी तुम्हाला फक्त 15 मार्क वाढायचे पासिंगसाठी, ठीक आहे ना. असं काही नाही, पासिंग सांगतोय तुम्हाला की 40 मार्काची आपली पासिंग असते आपल्या डिप्लोमाला, ठीक आहे ना. तर ऍटलीस्ट तुम्हाला पॅटर्न तरी जवळपास थोडं थोडं क्लिअर वगैरे झालं असावं असं मला वाटतं, ठीक आहे ना. तर 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, थोडंसं प्रॅक्टिकल शिक्षण तुम्हाला दिलं तर प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला दिलं तर त्यानंतर तुम्हाला इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेस असतात, म्हणजेच काय की तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा करावं लागते. म्हणजे 3 महिने तुम्हाला कंपनीत जाऊन काम करावं लागतं की ऍक्च्युअल मध्ये काम कसं चालतं, आणि हा सुद्धा डिप्लोमाचाच भाग आहे बरं. म्हणजे बघा डिप्लोमाला ज्यावेळेस सेकंड इयरच्या सुट्ट्या लागतात ना, त्या सेकंड इयरच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला 3 महिने एक्स्ट्रा दिले जातात.
तुम्हाला त्या 3 महिन्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करायचं असतं, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज गेन करायचं असतं. तर बघा 11-12 मध्ये आपण पूर्ण थेरी शिकतो, पण डिप्लोमामध्ये आपण प्रॅक्टिकल नॉलेज शिकतो, जे आपल्याला भविष्यात करायचं आहे ते आपण शिकतो. म्हणून जो विद्यार्थी बनतो ना, जो घडतो ना बेटा, तो एकदम जबरदस्त घडतो, तो प्रॅक्टिकली ओरिएंटेड करतो डायरेक्ट. ठीक आहे ना. डिग्रीमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं, हा एक फायदा आहे. कोणत्या प्रकारची एंट्रन्स एक्झाम द्यायची गरज नाही, हा एक फायदा आहे. खर्च कमी लागतो, कारण कसं आहे की 11-12 ची क्लासेसची फी खूप जास्त आहे, तुम्हाला माहिती असेल. हा, आपले 11-12 चे पण क्लासेस आहे बरं. जळगावला आपले 11वी-12वीचे क्लासेस आहे, डिप्लोमाचे क्लासेस आहे, सर्व आहे. तुम्ही एकदा भेट द्या, व्हिजिट करा. डिप्लोमाचे जळगावचे असेल तर नक्की भेट द्या, कारण बघा गायडन्स योग्य व्यक्तीकडून मिळाला पाहिजे. कारण 2016 पासून मी करतोय, 2019 पासून युट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांना गायडन्स करतोय. कारण मला ज्यावेळेस मी डिप्लोमा घेत होता ना, तर माझी आई काय केलं माहिती का, माझ्या आईने माझ्या आईची एक फ्रेंड होती, ते पण मॅडमच आहे, माझी आई पण शिक्षिका आहे. त्यांची एक मैत्रीण, ते पण शिक्षिका होता, त्यांच्याकडे घेऊन गेल्या आणि गायडन्स मला, किंवा आमच्या विनीतला डिप्लोमा करायचा आहे, तू सांग बाबा डिप्लोमा. आता तो भाऊ डिप्लोमाला त्याला लागले 6 वर्ष, म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा होता, तो बॅक पडत गेला. त्या 3 वर्षाचा डिप्लोमा त्याने 6 वर्ष लावले होते डायरेक्टली. ठीक आहे ना. चला असो, म्हणजे वायडी पडतो, खूप जास्त बॅकलॉग पडले की वायडी पडतो डायरेक्ट. ठीक, हे सांगेल हळूहळू, आता लगेच नाही सांगणार, पण सांगतोय. तर त्याने मला खूप घाबरवून टाकलं की भाऊ विनीत, हे पाय बरं भाऊ, डिप्लोमा गैर कठीण, पहिले सांगतोय तू पासिंगकडे लक्ष दे भाऊ, हा सहित आहे, डिप्लोमा गैर कठीण भाऊ, मी रात्रभर जागून करतो तरी मी पास होत नाहीये. म्हणजे मला जे गायडन्स दिलं गेलं होतं ना, हे थोडंसं घाबरवण्या टाईप दिलं गेलं होतं. तर माझ्या डोक्यात तेच बसलं डायरेक्टली की डिप्लोमा कठीण आहे. पण ज्यावेळेस मी स्वतः डिप्लोमाची एक्झाम दिली, तर प्रॉपर अभ्यास केला तर काही एवढं वाटत नाही, कारण मी डिप्लोमाच्या ऑल सेमिस्टर टॉपर आहे बाबा. 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th सर्व 6 सेमिस्टर टॉपर आहे. खोटं वाटत असेल तर जळगावला या, कॉलेजचं नाव सांगतो, HODचं नाव सांगतो, प्रिन्सिपलचं नाव जाऊन विचारा बाबा. खोटं नाही बोलणार बाबा. ठीक आहे ना. चला असो, एवढं काही विशेष नाही, फक्त अभ्यास डेली करावा लागतो. ठीक आहे ना. चला, तर खर्च पण जनरल कमीच होतो. आणि हा, मुलींना शिक्षणासाठी 1ही रुपया लागणार नाही, मी पहिले सांगतो. हा, व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. नाही तुम्ही म्हणशाल माहिती सर मला हे मला माहिती, ते मला माहिती. बाबा सर्व माहिती या जगात सर्वांना सर्व माहिती, पण बघा तरी सुद्धा एक सांगतोय, छोटासा सुद्धा पॉईंट मिस करू नका आयुष्यातला, हे मला म्हणायचंय. तर लवकर करिअर स्टार्ट करता येतं, कारण डिप्लोमा झाला की लगेच तुम्हाला ज्युनियर इंजिनियरचा टॅग मिळतो, ज्युनियर इंजिनियर तुम्हाला पोस्ट मिळते. तर तुम्ही कसं कुठेही जॉबला वगैरे लावू शकता, कारण डिप्लोमा नंतर लगेच तुम्ही जॉबला पण लावू शकता, कॉलेजला सुद्धा वेगवेगळ्या कंपनीज येतात, तुमचं सिलेक्शन वगैरे होतं. आणि जर तुम्हाला वाटतं की आपल्याला आता पुढे नाही शिकायचं आहे, आपल्याला जॉब करायचा आहे, तुम्ही ते पण ऑप्शन निवडू शकता. ठीक आहे ना. चला पुढे, डिप्लोमाला आता पात्रता काय आहे की 10वी उत्तीर्ण पाहिजे, 10वी पास पाहिजे, महाराष्ट्राचा विद्यार्थी असला पाहिजे. आणि जर कॅटेगरीचे जर तुमचे डॉक्युमेंट्स असेल तर आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे समजा तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल, SC ST VJ NT कॅटेगरीचे असाल, तर योग्य ते डॉक्युमेंट्स असेल ना, तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. नसेल मग ओपनची फी भरावी लागते. ठीक आहे ना. चला, तर रिझर्व्ह कॅटेगरी, मायनॉरिटी EWS असेल तर तुम्हाला काही विशेष सूट सुद्धा मिळते. म्हणजे कसं आहे की समजा ओपनची फीज असेल, ओपनवाल्यांची फीज जर समजा 50,000 असेल, समजा एखाद्या प्रायव्हेट कॉलेजची, मी गव्हर्नमेंट कॉलेजची फी जास्त नसते, 7-8 हजार पर्यंत असते ओपनवाल्यांसाठी. तर ओपनवाल्यांची 50,000 आहे ना, तो OBC वाल्यांची किंवा EWS वाल्यांची, म्हणजे जी ओपन आहे पण ज्यांच्या पालकाचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्याला EWS म्हणतात. बरं, चला, तर OBC वाले किंवा EWS वाले यांच्याकडे जर समजा योग्य ते डॉक्युमेंट्स असेल तर यांना फी फक्त लागते याची अर्धी, म्हणजे 50,000 घेण्याचा जवळपास 27 ते 28,000 लागते, 27K च्या आसपास. सर 50 चार्जेस 27 कसे होतात? अरे बाबा, काही डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे असतात. तर जवळपास याच्या नियर अबाउट 57 म्हणजे 52 ते 55% च्या आसपास तुम्हाला फी लागते. म्हणजे 50 च्या अर्धी जर 25 तर 27-28 च्या आसपास तुम्हाला फी लागेल. SC असेल, ST असेल, VJ NT असेल, तर अशा पद्धतीच्या कॅटेगरीला फक्त 5 ते 7,000 च्या आसपास फी लागते. फक्त 5 ते 57 बरं, 5,000 ते 7,000 दरम्यान तुम्हाला फी लागते. ठीक आहे ना. चला असो. आणि गर्ल्स असेल तर गर्ल्स असतील ना, तर मुलींसाठी तुम्हाला सांगतो बाळांनो, गर्ल्ससाठी जवळपास 7,000 पर्यंत खर्च येतो. ते पण कसं, ते ऍडमिशन फी, नंतर मग युनिफॉर्म फी, हे फी, आमका फी, डमका फी, म्हणजे ट्युशन फी सर्वांना माफ असते. तर सांगायचा येतो की योग्य ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. मग आता बघा, आणि एक सांगतो की डिप्लोमाला जर तुम्ही घाबरत असाल ना, तर घाबरू नका बाबांनो. आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं, आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर, फ्री ऑफ कॉस्ट आहे, डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर काय करा माहिती का, की आपला एक कोर्स आहे फक्त 30 रुपयाचा आहे. 10 रुपये त्याची प्राइस आहे, पण त्याचे इंटरनेट हँडलिंग चार्जेस वगैरे असे 30 रुपये होते ते, बरोबर आहे. त्या 30 रुपयामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे की बेसिक फाउंडेशन बॅच, म्हणजे
डिप्लोमाला जे बेसिक कॉन्सेप्ट लागतात, जे विद्यार्थ्यांनी थोडेसे कमकुवत असतात बाबा, बरोबर आहे. आणि बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भीती असते की मी मग डिप्लोमा पास होईल का नाही होणार, कसं होईल काय होईल. तर यासाठी मी या भीती दूर करावी यासाठी मी काय केलंय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या 3 विषयाचे सर्व बेसिक फंडे, सर्व जे बेसिक लागतात डिप्लोमाला, ते सर्व मी या कोर्समध्ये शिकवलेले, एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये शिकवलेले. म्हणजे ऍडिशन पासून तर सर्व म्हणजे इथून मी स्टार्ट केलेलं आहे. फिजिक्स झालं, केमिस्ट्री एकदम बेसिक पासून मी उचललेलं डायरेक्टली. एवढा जर कोर्स तुम्ही आता बघा, सुट्या आहे का नाही, तुमचं कॉलेज स्टार्ट होईल ऑगस्ट महिन्यामध्ये. काय सांगतो मी, तुमचं कॉलेज जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्टमध्ये स्टार्ट होईल. म्हणजे तुमच्याकडे मेचे काही दिवस आहे, जूनचे काही दिवस आहे, जुलै पूर्ण पडलेला आहे. त्यात 2-2.5 महिन्यामध्ये तुम्ही काय करा, हे बेसिक फाउंडेशन कोर्स करून घ्या. 30 रुपये मला नाही वाटत की खूप असेल. अरे आम्ही तर मठ्ठा प्यायला गेला की 2 ग्लास मठ्ठा प्यायला की 30 रुपये खटकन होऊन जातं डायरेक्टली, ठीक आहे ना. पाणीपुरी 20 रुपये प्लेट होऊन गेल्या. तर सांगायचं तो आहे की बघा, हा कमवण्यासाठी माझा उद्देश नाहीये, पण कसं माहितीये की तुम्ही प्रॉपर बनशाल, व्यवस्थित बनशाल. तर डिप्लोमासाठी आपला ट्रस्टेड चॅनल आहे, विनीत ट्युटोरियल नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्या, रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि वाट बघा, फ्री डेमो लेक्चर सुद्धा आहे. जर आमचं शिकवणं आवडत असेल म्हणजे 2-4 व्हिडिओ पाहून घ्या, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते जर आवडले तरच घ्या, नाही तर ते बी जाऊ द्या, आपापल्या घरी करून घ्या. पण घरी करा, थोडं करत राहा, ठीक आहे ना. चला असो, तर बाकी तुमची इच्छा बेटा. आपल्या इंस्टाग्रामवर पण थोडं विद्यार्थ्यांना मी मोटिवेशन वगैरे देत राहतो, बाकी काही विषय नाहीये. तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील डिप्लोमाला, काहींनी रजिस्ट्रेशन केलं असेल, रजिस्ट्रेशनची सुरुवात झालेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, पण बघून घ्या व्यवस्थितपणे, सर्व गोष्टी समजून घ्या बेटा, ठीक आहे ना. चला, तर 10वीचा मार्कशीट लागेल, लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, सिग्नेचर, म्हणजे एका कागदात सिग्नेचर करून तो कागद लागतो, फोटो लागतो आपल्याला, ठीक आहे ना. पासपोर्ट साईज फोटो रिसेंटली वापरा, एकदम अशा शाळेचा वेळेचा नका वापरू, ठीक आहे ना. नंतर कास्ट सर्टिफिकेट लागतं, नॉन क्रिमिनल लागतं, इन्कम सर्टिफिकेट लागतं. इन्कम सर्टिफिकेट केव्हाचं, जर तुमचं पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर. आणि ईडब्ल्यूएस म्हणजे जर जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले पण त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, तर अशांना ईडब्ल्यूएस लागतं बेटा, ठीक आहे ना. SC ST कॅटेगरीवाल्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही, ठीक आहे ना. हे फक्त ओबीसी वाल्यांसाठी लागतं, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा. आणि त्यासोबतच तुम्ही बँकेत जा आणि बँकेमध्ये गेल्यानंतर बँक अकाउंट तुम्ही ओपन करून घ्या. मग सर आम्हाला बँक अकाउंट का बरं लागेल हो, ठीक आहे ना. बँक अकाउंटची गरज काय, तर बघा बेटा की तुम्हाला पुढे स्कॉलरशिपचे फॉर्म भरावे लागतात. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट रक्कम टाकतं भाऊ, ठीक आहे ना. हे जवळपास 3200 ते 3500 रुपये ओबीसी वाल्यांना मिळतात आणि कॅटेगरी वाल्यांना 4 ते 5 हजार रुपये स्कॉलरशिप येते. तुमची झाली हक्काची स्कॉलरशिप आहे, कशाला मिस करता, ठीक आहे ना. तर बघा, स्कॉलरशिप जर तुम्हाला पाहिजे असेल गव्हर्नमेंट कडून, थोडी पैसे पाहिजे असेल खर्च पाहण्यासाठी, ठीक आहे ना, तर यासाठी तुम्हाला बँकेत अकाउंट क्रिएट करावं लागेल. आणि हे तुम्हाला तर बघा, तुम्हाला हे भरावंच लागेल स्कॉलरशिपचा फॉर्म. आणि जर हा स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही भरला नाही तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागेल. मग तुम्ही म्हणशाल की सर मी ओबीसी सर, मग मी अकाउंट नाही क्रिएट केलं, मी जर स्कॉलरशिपचा फॉर्मच नाही भरला, तर तुम्हाला 50,000 फी भरावी लागेल, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. तर तुम्ही समजा SC कॅटेगरीवाले, ST कॅटेगरीवाले, जर समजा तुम्ही प्रॉपर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तर तुम्हाला फी लागेल फक्त 7,000 रुपये. प्रायव्हेट कॉलेजची गोष्ट करतोय मी, गव्हर्नमेंट कॉलेजला तर त्याच्या शिवाय 2-2.5 हजारात काम होतं गव्हर्नमेंट कॉलेजला, ते पण सांगतो, सर्व सांगतो, घाई नका करा. तर बघा, जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तर 7,000 तुमचं पूर्ण वर्ष निघतंय, प्लस गव्हर्नमेंट कडून 3-4 हजार रुपये अकाउंटला बी पडतात डायरेक्ट, अजून काय पाहिजे. पण जर समजा तुम्ही बँकेत अकाउंट नसेल, स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही भरला नाही, तर तुम्हाला सुद्धा SC असो ST असो तुम्हाला 50,000 रुपये भरावं लागेल, बरं लक्ष ठेवा. तर स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागेलच, आतापासूनच सर्व डॉक्युमेंट्स वगैरे बनवून ठेवा, ठीक आहे. चला, तर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय असेल होतं बघा. रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. जर सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल ना तरच रजिस्ट्रेशन करा, घाई करू नका. म्हणजे नाही सर मग मी प्रो फॉर्मा भरतोय, माझ्याकडे आम्ही गेलो होतो कॉलेजला, त्यांनी असं करून टाकलं. अरे बाबा, काही कशाला करताय, आहे ना अजून वेळ. 22 जून पर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे, 22 जून पर्यंत वेळ आहे ना, भरू ना आपण हळूहळू, कशाला टेन्शन घेताय, ठीक आहे ना. चला असो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 22 जून पर्यंत तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन म्हणजे काय, साईटवर जायचं, आपलं डिटेल वगैरे बेसिक डिटेल भरायचा, मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, ईमेल ID व्यवस्थित टाका, मोबाईल नंबरवर रिचार्ज असला पाहिजे पुढील 2 ते 3 महिने, ठीक आहे ना. असं नका टाका की बंद पडलेला नंबर आहे, मग ईमेल ID सापडतच नाही, ईमेल ID चे पूर्ण ते 15 GB चा पूर्ण डाटा पूर्ण भरून गेलेला आहे. तर चेक करा बाबा, त्या ईमेलवर काही OTPs येतात, त्याच्यानंतर मोबाईल नंबरवर OTP येतात, युजर नेम पासवर्ड सर्व त्याच्यावर येतं, सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यावर येते, ठीक आहे ना. तर ह्याची काळजी घ्या, ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. मग पर्सनल डिटेल विचारतील, तुमचं नाव, तुमचा ऍड्रेस, तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, सर्व विचारतील. नंतर अकॅडमिक डिटेल, 10वी तुम्ही सीट नंबर टाकला की ऑटोमॅटिक सर्व डिटेल येऊन जाईल, त्याच्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्व अपलोड करावं लागेल. तर डॉक्युमेंट्स प्रॉपरली तुम्ही स्कॅन करून घ्या व्यवस्थित.
आता मोबाईल तुमचे इतके सुंदर सुंदर यायला लागले की प्रिंटरची गरजच नाही, स्कॅनरची गरजच नाहीये. प्रॉपर फक्त डॉक स्कॅनर वगैरे असे छोटे छोटे काही ऍप्लिकेशन वगैरे असतात, ठीक आहे ना, त्याच्याने स्कॅन करून घ्या, त्याला इमेजमध्ये सेव्ह करा, व्यवस्थित करा, एकदम क्लिअर करा, व्यवस्थित दिसला पाहिजे बाबा, तो ब्लर नको व्हायला पाहिजे. किंवा पीडीएफ बनवून घ्या, सिंपल डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड करा, फीस वगैरे पेड करा, झालं आपलं काम. ओपनसाठी 400 रुपये फी आहे आणि कॅटेगरीवाल्यांसाठी 300 रुपये फी आहे फक्त, बस. ठीक आहे ना. चला आता मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर बघा तुमचा विषय कसा आहे की 22 जून पर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा फॉर्म भरण्याची, रजिस्ट्रेशन भरण्याची आपली लास्ट डेट आहे. त्यानंतर 24 जूनला काय होईल की तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय बाबा, की तुम्ही महाराष्ट्रातून कितवे आहात, तुमच्या कॅटेगरीमधून कितवे आहात, गर्ल्स मधून कितवे आहात, असं सर्व एक मेरिट लिस्ट लागते. आणि मेन म्हणजे ही काय असं माहिती आहे का की बाबा तुम्ही तुमचा फॉर्म बरोबर भरलाय का, तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल झालेली आहे का, यासाठी ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते आपली. ठीक आहे. तर ही तुमची मेरिट लिस्ट कशी बनते की तुमच्या 10वीच्या मार्कांवरून, तुमच्या कॅटेगरीवरून, तुमच्या रिझर्वेशनवरून, तुमच्या कॅटेगरी म्हणजे जो पण काय तुमचा कोटा वगैरे आहे, सीट अवेलेबिलिटीवरून, तर याच्यानुसार ती बनत असते. म्हणजे समजा काय की ज्या विद्यार्थ्याला 100% आहे, बरोबर आहे, त्याची रँक झाली 1. ज्याला 90% आहे, मग 100-90 वाले जे असेल याची रँक झाली समजा 50,000, 5,000, जे पण काय असेल ती रँक, ही रँक बनते. तुम्हाला एक जनरल मेरिट नंबर मिळतो. काय मिळतो? जनरल मेरिट नंबर. मग त्या मेरिट नंबरच्या आधारे तुमचे ऍडमिशन वगैरे होत असतात. ठीक आहे. तर आता पुढे असतं की बघा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर तुम्हाला 4 ते 5 दिवसांचा वेळ दिला जाईल की बाबा तुमच्या फॉर्म भरताना तुम्ही चुका करूनच टाकल्या, काही नाही बट डेट चुकीची टाकली, काही नाही थोडं नॉर्मल काही चुकावून गेला, कारण काहीचे डॉक्युमेंट्स तयार नाही झाले, मग अशा विद्यार्थ्यांना परत 5 दिवसांची मुदत देण्यात येईल. 24 पासून तर तुमच्या 30 तारखेपर्यंत, 25 ते 30 जूनच्या दरम्यान. आता या डेट पुढे मागे होतील, 100% पुढे मागे होतील. त्या 25 ते 30 जूनच्या दरम्यान तुम्हाला तुमची ज्या पण काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांना दुरुस्त करायचं, बस. आणि त्यानंतर 2 जुलैला तुमची लागेल फायनल मेरिट लिस्ट. तर फायनल मेरिट लिस्ट नंतर काहीही चेंज होत नाही. आता मी या ज्या डेट्स मी तुम्हाला सांगतोय याच्यावरती असं स्टार लिहिलेलं आहे बघा. स्टार लिहिला याचं काय की या डेट चेंज होऊ शकतात, म्हणजे अजून पुढे जाऊ शकतात, मागे नाही येणार, पुढे जाऊ शकतात. पण शेवटच्या डेटची वाट पाहू नका, लवकरात लवकर करून घ्या आपलं. ठीक आहे. चला तर कॅप राऊंड. त्या फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग तुमचे सुरू होतात बेटा कॅप राऊंड. मग कॅप राऊंड म्हणजे काय असतं की या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेसची नावं टाकावं लागतात, ब्रांचेसच्या नावं टाकावं लागतात. म्हणजे बघा आता फक्त रजिस्ट्रेशन चालू आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं प्रश्न पडला की सर कॉलेजचे नाव तर येतच नाही सर, कॉलेज केव्हा टाकायचं सर. अरे बाबा कॉलेज टाकायला अजून वेळ आहे. कॉलेज केव्हा टाकतात? ज्या वेळेस संपूर्ण फायनल मेरिट लिस्ट लागली 2 जुलैच्या नंतर तुमचे कॅप राऊंड सुरू होतील. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. त्यानंतर असतो एक आपला काउन्सिलिंग राऊंड, त्याला मॅनेजमेंट राऊंड सुद्धा म्हणतात, की ज्याला आपण जाऊ दे ना कशाला विषय एवढा, ते तिथपर्यंत जायचं नाही आपल्याला. ठीक आहे ना. चला तर कॅप राऊंड 1. मग राऊंड 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजची नाव टाकायची, कॉलेजची नावं टाकायची, ब्रांचेसची नावं टाकायची. सपोज करा की मी समजा एक काम करतो, मी समजा जळगावचा आहे, तर मी जळगावचाच आहे बरं. बघा जळगावचे विद्यार्थी असाल ना, तुम्ही या बिनधास्त, प्रॉपर तुम्हाला संपूर्ण गायडन्स करेल बाबा मी. आपला क्लास आहे, आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट बघा, क्लास लावायचा असेल तर लावा, नाही लावला तरी चालेल. आपले ऑनलाईन क्लास सुद्धा आहे. ऑनलाईन क्लास तुम्हाला सांगतो बाबा 1800 रुपयांमध्ये आपण डिप्लोमाच्या फर्स्ट सेमिस्टरचे सर्व विषय देतो. समजतंय का? एकदा मी तुम्हाला तेच सांगतो, अजून वेळ आहे या गोष्टींना, आपल्याला काही क्लास बीचा काही विषय नाही येतो, नंतरचा विषय पण सांगतो. जळगावचे विद्यार्थी असेल तर या. आता बघा जळगावचे विद्यार्थी असेल समजा, तुम्हाला कॉम्प्युटर ब्रांच पाहिजे, तर मी काय टाकेल, सर्व 1 नंबरला टाकेल मी गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटर टाकलं. 2 नंबरला टाकलं मी, समजा मला IT पण चालतंय तर मी गव्हर्नमेंटचं IT टाकलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याला IF म्हणतात बरं, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट कॉम्प्युटर जळगाव, गव्हर्नमेंटचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जळगाव. तिसरं टाकलं मी, समजा मला ENTC बी चालून जाईल, गव्हर्नमेंटचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्याला ENTC ब्रांच म्हणतात, पण याचा जो कोड आहे ना तो आहे EJ. ठीक आहे ना, जळगाव. मग असं मला वाटतं की चला बाबा आता मला हे झालं ना की मला प्रायव्हेट कॉलेज सुद्धा चालून जाईल. आता मुलींना तर प्रायव्हेटला लागला तरी फ्री आहे, गव्हर्नमेंटला लागला तरी फ्री आहे. तर प्रायव्हेट थोडं चांगलं राहील, का बरं सांगू तुम्हाला, सुविधा चांगल्या भेटतात, एकदम मस्त पॉश वातावरण. आता फरक तर पडतोय, गव्हर्नमेंटचं वातावरण आणि प्रायव्हेटचं वातावरण फरक पडतो. ड्रेसमध्येच फरक पडतो, युनिफॉर्ममध्ये फरक पडतो, ॲटमॉस्फिअरमध्ये फरक पडतो. बघा तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. पर्सनल काउन्सिलिंग लागत असेल, तुम्हाला वाटते की नाही आम्हाला विनीत सरांशी माझ्याशी बोलायचं आहे, डिटेलमध्ये गायडन्स पाहिजे आहे, पण बघा हा वेळ आहे, हा तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. कोणताही डिसिजन घेण्याआधी 10 जणांना विचारा, पण चांगल्या लोकांना विचारा. मी फसला होता, ठीक आहे, व्यवस्थित लोकांना ज्यांनी खरंच डिप्लोमामध्ये यश गाठलं आहे, सर्वांसमोर
त्यांनी काहीतरी करून दाखवलं, सिद्ध केलेलं आहे, अशाच लोकांचा गायडन्स घ्या. मी तुम्हाला पहिले सांगतो, या शैक्षणिक क्षेत्रात टच आहे अशांचं तुम्ही गायडन्स घ्या. जर माझा गायडन्स लागला असेल तर काउन्सिलिंग सुद्धा आपले अवेलेबल आहे. तुम्ही बघा, हा पैशांवर इन्व्हेस्ट करा, स्वतःवर इन्व्हेस्ट करा. पैसा पैसा पाहू नका बाबा, आयुष्यभर पैसाच कमवायचा आहे. ठीक आहे. समजा टाकलं प्रायव्हेट कॉलेज, टाकलं प्रायव्हेट कॉम्प्युटर, टाकलं जळगावचं. मग असं वेगवेगळे कॉलेज, मग प्रायव्हेट कॉम्प्युटर समजा एखादं कोणतं पर्टिक्युलर एखादं ABC कॉलेज, XYZ कॉलेज, हे भरपूर सारे, म्हणजे तुम्ही जवळपास 300 ऑप्शन टाकू शकता. किती? 300 ऑप्शन टाकू शकता. मग असे भरपूर सारे नंबर ऑफ ऑप्शन तुम्हाला टाकायचे आहे. त्या कॅप राऊंड बद्दल डिटेल आपले मागच्या वर्षीचे सुद्धा व्हिडिओ पडले, तुम्हाला जर घाई झाली असेल तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण अशा प्रकारे तुम्हाला कॉलेजची नावं टाकायची. मग तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला कॉलेज मिळेल, तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे की, लक्ष ठेवा की पहिल्या नंबरचा कॉलेज जर तुम्हाला लागलं ना, हा एक नियम आहे. जर तुम्ही पहिल्या नंबरचं जे कॉलेज टाकलंय आणि हेच तुम्हाला मिळून गेलं, आता बघा गव्हर्नमेंट कॉम्प्युटरचा कट ऑफ जो आहे हा होता 92% आणि तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला होते 94%. स्टुडंटला किती होते? 94 आणि कट ऑफ किती लागला? 92चा. म्हणजे हा बसतोय का याच्यामध्ये? बसतोय. मग पहिलेच कॉलेज त्याला मिळून गेलं. तर एक गोष्ट कायम लक्ष ठेवा, जर तुम्ही जे कॉलेज टाकताय त्या पहिल्याच नंबरचं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर ते डायरेक्टली ऑटो फ्रीज होतं. म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावंच लागेल. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. ठीक आहे ना, हे समजलं. पण जर सपोज समजा तुम्हाला टक्के आहे 94, आपण थोडे कमी करून घेऊ, तुम्हाला टक्के आहे समजा 90%, बरोबर आहे. पण तुम्हाला आणि गव्हर्नमेंट कॉम्प्युटरचा कट ऑफ लागला 92चा, इन्फॉर्मेशनचा कट ऑफ लागला 91%चा, ENTCचा कट ऑफ लागला 89%चा. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये बसताय, ENTC ब्रांच तुम्हाला मिळते गव्हर्नमेंटची, म्हणजे तुम्हाला आता हे कॉलेज मिळालं 3 नंबरचा. म्हणजे बघा, जर पहिलं सोडून इतर कॉलेज जर तुम्हाला मिळत असेल ना, तर तुम्ही त्याला घ्यायचं असेल त्या ठिकाणी ऍडमिशन, तर तुम्ही त्याला सेल्फ फ्रीज करू शकता. पण जर तुम्हाला वाटतं नाही मला ENTC नको, मला तर कॉम्प्युटरच पाहिजे, मला तर गव्हर्नमेंटच पाहिजे, तुम्ही एक काम करू शकता, चला बाबा ठीक आहे, गव्हर्नमेंटचं ENTC मिळालंय ना मला, ठीक आहे, पण मी तरी सुद्धा दुसरा राऊंड ट्राय करेल. म्हणजे गव्हर्नमेंटचं ENTC मला मिळालेलं आहे, पण तरी सुद्धा मला तो कॉम्प्युटरच पाहिजे भाऊ, तर मी काय करेल, सेकंड राऊंडला परत कॉम्प्युटरसाठी अप्लाय करेल, परत IT साठी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी परत मी अप्लाय करेल. म्हणजे सेकंड राऊंडला थोडासा कट ऑफ कधी कधी कमी पण होतो, कधी कधी वाढतो, पण ते डिपेंड करतात पर्सेंटेजनुसार. ठीक आहे ना. तर सेकंड म्हणजे हे कॉलेज माझं फिक्स राहील, पण तरी सुद्धा मी वरच्या कॉलेजला अप्लाय करू शकतो, मी इतर कॉलेजला अप्लाय करू शकतो. म्हणजे बघा, हे कॉलेज माझं, आणि जर हे दोघांपैकी नाहीच मिळालं तर हे तर माझं फिक्स आहे. तर अशाला म्हणतात ऑप्शन फॉर बेटरमेंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला जर प्रॉपर याबद्दल संपूर्ण गायडन्स पाहिजे असेल तर माझे काही कॅप राऊंड साठी मी स्पेशल काही व्हिडिओ बनवलेले आहे मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा बनवणार आहे. काळजी नसावी. कॅप राऊंडचा डिटेल व्हिडिओ बनवेल मी, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करूनच देईल. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगून दिलं. नंतर मोस्ट पॉप्युलर ब्रांचेस कोणते, तर विद्यार्थ्यांचा कल सध्या आहे कॉम्प्युटरला. का बरं? तर कॉम्प्युटरला पॅकेज जास्त आहे म्हणे. पण बघा बेटा, पॅकेज वरून नका जाऊ, तुम्हाला आवड आहे का कॉम्प्युटरची, तुम्हाला वाटतंय का की तुम्ही कॉम्प्युटरमध्ये टिकू शकतात. कारण बघा, कॉम्प्युटर जर तुम्ही घेतलं तर तुमचा सामना, तुमचं कॉम्पिटिशन असेल जगातल्या टॉप 10 ब्रिलियंट स्टुडंट मध्ये तुमचं कॉम्पिटिशन होणार आहे. तर तुम्ही त्याला कॉम्पिट करू शकता का, हे पण लक्षात घ्या. म्हणजे बघा, काहींचं कसं असतं, कॉप्या करून टक्के पाडून घेतले, आपल्याला माहिती आहे आपल्याला कॉम्प्युटर जमतच नाही, आपल्याला कॉम्प्युटर आवडत नाही, पण कसं आहे, पर्सेंटेज चांगले पडले, कॅटेगरी बी आहे आणि घरचे फोर्स करताय कॉम्प्युटर घे. अरे काही लोक कॅम्प्युटर बोलता, भाऊ कॅम्प्युटर घ्यायचंय मला, कॅम्प्युटर. अरे बाबा, तू पहिले बोलणं शिक बाबा, त्याला कॉम्प्युटर म्हणतात. तर बघा, तुमची जर खरंच आवड असेल ना, जर तुम्हाला खरंच कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला प्रोग्राम बनवायला आवडतात, तुम्हाला त्या मागचं बिहाइंड द प्रोग्राम वर्क कसं चालतात, एखादं ऑब्जेक्ट समजा, मी आता समजा पेन चालवतोय, तर या ठिकाणी बरोबर हा ग्रीनच उमटतोय, कारण मी ग्रीन कलर सिलेक्ट केला. मग ग्रीन कलर सिलेक्ट करायमागे प्रोग्राम काय झाला असेल, याच्या मागचं बॅक एंड काय होतं, फ्रंट एंड काय होतं, याच्या मागचं काय चालतं कसं आहे, हे समजून घेण्याची जर तुम्हाला आवड असेल ना, तर तुम्ही कॉम्प्युटर घ्या बाबा, नाही तर घेऊ नका. पहिले सांगतो, पगार जास्त आहे कॉम्प्युटरमध्ये, पण सर्वांना नाही. या लक्ष ठेवा, मी पहिले सांगतोय, तुम्ही बघा कोणतंही क्षेत्र निवडा, सर्वांमध्ये समान संधी आहे. असं नाही की या क्षेत्रात पैसा जास्त आहे, या क्षेत्रात पैसा कमी, असं नाहीये. सर्व क्षेत्रात इक्वल पैसा आहे, सर्व क्षेत्रात इक्वल संधी आहे, सर्व क्षेत्रात इक्वल करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. फक्त तुम्ही पहिल्या 10% लोकांमध्ये राहिला पाहिजे, बस. समजतंय का? जे तुम्ही करशाल ना, त्याच्यात टॉपचं बना, टॉप बेस्ट बना. तुमच्याशिवाय बेस्ट कोणी नसलं पाहिजे डायरेक्टली. पहिले सांगतो, टॉप 10 मध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा बाबा, तुम्ही BSc जरी केलं ना तरी चालेल,
तुम्ही IIT जरी केलं तरी चालेल, पण टॉप 10 मध्ये राहा. टॉप 10 लोकांनाच फक्त अपॉर्च्युनिटीज असतात. मी तुम्हाला पहिलेच सांगतो, हे लक्षात ठेवा. नंतर मग कॉम्प्युटर म्हणजे की जे तुम्ही हार्डवेअर शिकतात, सॉफ्टवेअर शिकतात, सर्व शिकतात. IT म्हणजे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे की याच्यात तुम्ही मॅक्सिमम जे आहे ना, हे सॉफ्टवेअरवर काम चालतं. तुम्ही ऐकलं असेल ना, मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे भाऊ. अरे बाबा, तुला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे, मग तू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रांच निवड कर. अलग लक्षात तुम्हाला. हे पण सेम कॉम्प्युटर IT जवळपास तुम्हाला सांगू का, 85 to 90% सिलेबस जवळपास सेमच असतो. काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये. नंतर मेकॅनिकल इंजिनियर, हिला मायबाप ब्रांच म्हणतात, याला कोर ब्रांच म्हणतात बाबा. हे मायबाप ब्रांच आहे. पगार जरी स्टार्टिंगला कमी असेल, पण क्षेत्र बेस्ट आहे. ब्रांच म्हणजे ब्रांच डायरेक्टली लाईव्ह जगता येते. ही ब्रांच डायरेक्ट लाईव्ह जगता येते. तुमच्या आयुष्य, तुमच्या अवतीभोवती ज्या गोष्टी चालतात त्या कशा वर करतात. म्हणजे भविष्य मेकॅनिकलचं ब्राईट आहे. पगार स्टार्टिंगला थोडा कमी मिळतो. आणि हा, जर तुम्हाला तुमची कॅटेगरी असाल आणि तुम्ही हुशार पण असाल, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी जायचं असेल, तर तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या 3 ब्रांचेस निवडू शकता. या कोर ब्रांच भेटा, याला मायबाप ब्रांच म्हणतात. लक्षात ठेवा, या 3 ब्रांचेसला मायबाप ब्रांच म्हणतात. सिव्हिल म्हणजे काय, ज्याला असं वाटतं कन्स्ट्रक्शन मध्ये इंटरेस्ट आहे, ज्याला घर बांधायचे आहे, ज्याचे आई वडील वगैरे थोडंसं पैसा बेसा पद्धतशीर डायरेक्टली ज्याला या भागामध्ये उतरायचं, तो सिव्हिल इंजिनिअरिंग घेऊ शकतो. इलेक्ट्रिकल मध्ये पण ऑप्शन भरपूर आहे, करिअर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे, प्रायव्हेट जॉब भरपूर आहे, मन तसे. बघा, ह्या 3 मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला तर तोड नाही, प्रायव्हेट जॉब त्यांना भेटूनच जाईल. हे लोक उपाशी नाही मरत, हे लक्षात ठेवा. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले लोक उपाशी मरत नाही, यांना जॉब भेटतो, की कमीचा का असेल पण भेटतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. चला, आणि गव्हर्नमेंटसाठी भरपूर जास्त स्कोप आहे. तर तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर समजा गव्हर्नमेंट जॉबसाठी जायचं असेल ना, तर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल बेस्ट ब्रांच आहे. सिव्हिल पण बेस्ट ब्रांच आहे गव्हर्नमेंटसाठी. ठीक आहे ना. कॅटेगरी असाल आणि त्याच्यात जर तुम्ही हुशार बी असाल तर घ्या, बिंदास घ्या डायरेक्टली. आणि सांगतो पोरींनो, पण पहिले सांगतोय, तुमची जर कॅटेगरी असेल ना, SC ST अशा कॅटेगरी जर तुमच्या असेल आणि तुम्ही जर हुशार बी असाल, 90% जर तुम्हाला पडत असेल, तर बेटा तुम्ही सांगतो कॉम्प्युटरच्या नादी लागू नका. कॅटेगरीचा फायदा कॉम्प्युटरवाल्यांना होत नाही. मी पहिले सांगतोय, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वाल्यांना बघा, लक्ष ठेवा, ज्यावेळेस कॉम्प्युटरवाले जे मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज वगैरे येतात, कॉम्प्युटरवाले तर प्रायव्हेटमध्ये जातात, तर ज्यावेळेस प्रायव्हेट कंपन्या वगैरे येतात ना, तर त्यावेळेस विषय कसा असतो माहिती आहे, की ज्याचे स्किल्स जास्त, ज्याचं टॅलेंट जास्त, त्याला जॉब मिळतो बाबा, त्याला जॉब मिळतो. पण बघा, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल मध्ये कसं आहे, की कॅटेगरीवाल्यांसाठी गव्हर्नमेंट जॉबसाठी भरपूर सारी सूट असते, त्यांचा कट ऑफ कमी लागतो, बऱ्याचशा खूप जबरदस्त संधी आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगतो डायरेक्टली, म्हणजे डिप्लोमाच्या बेसवरच तुम्हाला जवळपास 60 ते 70 हजार रुपयाची नोकरी तुम्हाला मिळू शकते, गव्हर्नमेंट जॉब. तर खूप फायदा आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल. तेच सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला वाटतं की नाही यार, आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे, आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, लिंक वगैरे चेक करा. काउन्सिलिंगचा आपला फॉर्म आहे तो भरा. बघा, पैशांचा विषय नाही बाबांनो, पण सांगतो मी, प्रत्येकाला वेळ नाही देऊ शकत. मी तुम्हाला एकदम क्लिअरली सांगतो, मी प्रयत्न करतो की मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं, गायडन्स द्यायचं, पण बघा, वेळेला पण कुठे ना कुठे मर्यादा असते, लिमिट असते कुठे ना कुठे. कारण मला पण 24 तास आहे, त्यामध्ये माझे 11वी 12वीचे क्लासेस असतात, JEE नीटचे मी क्लासेस वगैरे जळगावला घेतो. त्यानंतर माझे डिप्लोमाचे क्लास असतात, ऑनलाईन क्लास आहे, ऑफलाईन क्लास आहे. मी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवतो. मी स्पर्धा परीक्षा, जे गव्हर्नमेंट जॉब, मी तुम्हाला तेच सांगतोय ना, आता डिप्लोमाच्या बेसवर ज्या ज्या गव्हर्नमेंट जॉब निघतात ना, त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी शिकवतो बाबा. भरपूर सारे विद्यार्थी आपल्याकडून पास आउट झालेले. तर सांगायचा आहे तो आहे की आहे, स्कोप आहे, म्हणून सांगतोय. ENTCला पण भविष्यामध्ये खूप जबरदस्त स्कोप येणार आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की सेमी कंडक्टर झालं, नंतर PCB, जे आपल्या प्रिंटेड सर्किट बोर्ड वगैरे जे असतात, आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस झाले, छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक आयटम झाले. याचा तर शोध काही थांबणार नाहीये. लोक इलेक्ट्रॉनिक्स आयटम वापरणं सोडणार नाहीये, उलट नवीन नवीन ऍडव्हान्समेंट होणार आहे. तर ENTCला पण जबरदस्त स्कोप असेल. नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिप्लोमाला ही ब्रांच घेऊ नका, अवॉइड करा, कोर ब्रांचकडे जा. जर तुम्हाला AIS करायची इच्छा असेल तर तुम्ही कॉम्प्युटर निवडा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी निवडा. AI मला नाही वाटत की तुम्ही निवडली पाहिजे. डिप्लोमासाठी, इंजिनिअरिंगसाठी तुम्ही निवडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटतं, माझं पर्सनल वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही डिप्लोमा जर करत असाल तर बेसिक पासून शिका, बेसिक फंडेबल तुमचे स्ट्रॉंग करा, कॉम्प्युटरचे फंडेबल स्ट्रॉंग करा, तेव्हा इंजिनिअरिंगला जाताना तुम्ही ब्रांच चेंज करू शकता. बघा, हे होऊ शकतं बरं. डिप्लोमा नंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करताय त्यावेळेस तुम्ही ब्रांच चेंज करू शकतात. म्हणजे मेकॅनिकल वाला म्हणतो मला जर इलेक्ट्रिकल जायचंय, जाऊ शकतो. मेकॅनिकल वाला तुम्ही कॉम्प्युटरला चाललाय, जाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, काहीच विषय नाही. डिप्लोमा नंतर तुम्हाला ब्रांच चेंज करता येते. जर तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं असेल तर कॉम्प्युटर नंतर तुम्ही AI करू शकता, नंतर मशीन लर्निंग ML करू शकता, डेटा सायन्स करू शकता, नंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग करू शकता, ENC करू शकता, भरपूर काय करू शकता. ऑटोमोबाईल ब्रांच, ऑटोमोबाईल घेण्यापेक्षा मेकॅनिकल घ्या, मला असं वाटतं बेस्ट आहे. ठीक आहे, अशा भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत, पण सांगतोय. तर विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारायचे प्रश्न, कोणती ब्रांच बेस्ट आहे. तर बघा बेटा, लक्ष द्या, तुम्हाला जर कॉम्प्युटर आवडत असेल, प्रोग्रामिंग आवडत असेल तर नक्की कॉम्प्युटर घ्या, IT घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये.
तुम्हाला मशीन आवडते, मशीन कसं वर्क करतं हे जर आवडतं, मशीनच्या मागचे तुम्हाला वेगवेगळे गॅजेट वगैरे आवडतं, तुम्ही मेकॅनिकल घेऊ शकता. वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स आयटम आवडतात, ENTC घेऊ शकता. त्यानंतर कन्स्ट्रक्शन आवडतं तुम्हाला, वेगळे बिल्डरशिप वगैरे आवडते, इंटेरियर डेकोरेशन आवडतं, एक्सटेरियर डेकोरेशन आवडतं, प्लॅन काढायला आवडतात, सिव्हिल घेऊ शकतात. तर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, गव्हर्नमेंटच पाहिजे भाई, कॅटेगरी भाऊ मी SC कॅटेगरी, मी ST कॅटेगरी, म्हणजे VJNT मला, आणि मी घरा हुशार आहे भाऊ, मला इझिली जॉब लागू शकतो, मी फक्त मेहनत केली पाहिजे. बिंदास इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल घेऊन टाका, बेस्ट आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी. तर हे महत्वाचं आहे. त्यानंतर आता गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज त्या दोघांमध्ये कोणतं चांगलं आहे, तर बघा बेटा सांगतो. गव्हर्नमेंटमध्ये कसं आहे, फीस थोडी कमी लागते, प्रायव्हेटमध्ये फीस तगडी लागते. पण मुलींसाठी गव्हर्नमेंटला जा का प्रायव्हेटला जा, जास्त काही डिफरन्स पडत नाही. म्हणजे बघा गव्हर्नमेंटला मुलींसाठी फीस राहील 2,500 ते 3,000च्या आसपास लागेल, ठीक आहे. आणि प्रायव्हेटसाठी मुलींसाठी फी लागेल 7,000 ते 8,000 रुपये लागेल समजा. ते पण युनिफॉर्म, आय कार्ड फी, लायब्ररी फी, असं फी, तसं डमका फी, फलाना लागतं समजा, ठीक आहे ना. पण मला नाही वाटत की 8,000 म्हणजे भरपूर झाले वर्षाचे 8,000. अबे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही उडवले रे, ठीक आहे ना. चला, आणि सध्या जेनझी लोक आहे बाबा, तुम्ही मला माहिती आहे जेनझी लोक आहे तुम्ही, ठीक आहे ना. चला असो, अजून काही जेनझीच्या पुढे पण काही आलंय का काय माहिती असो. पण सध्याचे जनरेशन खूप हायफाय होऊन गेलं, मला माहिती आहे की तुम्हाला सर्व गोष्टी एकदम रिसेंट लागतात. तर गव्हर्नमेंटचं कसं असं माहिती का, की तुम्हाला माहिती ती फिलिंग गव्हर्नमेंट कॉलेज सारखे जाईल, ठीक आहे. सर्व एकदम शांत, सर्व साधं सिंपल, शिकवायला फॅकल्टी एकदम जबरदस्त बरं. आणि गव्हर्नमेंटचे शिक्षक वेगवेगळे एक्झाम क्रॅक करून आलेले असतात, तर हुशार तर ते असतात, त्याच्याबद्दल तर डाऊटच नाही. पण थोडंसं जे पण काही कॅम्पस वगैरे आहे, जे पण काही फॅसिलिटीज आहे, ते थोड्याशा प्रायव्हेटपेक्षा थोड्याशा कमी असतात. जे ते सांगतो, माफी असावी. गव्हर्नमेंटचे प्राध्यापक सुद्धा हे व्हिडिओ बघतात, त्यांचे गव्हर्नमेंटचे शिक्षक लोक हा व्हिडिओ बघतात, भरपूर प्रायव्हेट कॉलेजचे शिक्षक लोक, त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक माफी मागतोय. पण हे माझं ओपिनियन आहे, हे खरं आहे खोटं हे तुम्ही तुमच्या लेवलला बघून घ्या. हे माझं वैयक्तिक मत आहे की प्रायव्हेटला फॅसिलिटी थोड्या जास्त चांगल्या मिळतात, म्हणजे सर्वच गोष्टींमध्ये, ठीक आहे ना. गव्हर्नमेंटला बघा, मी जास्त काही बोलणार नाही कारण व्हिडिओ सर्व पाहता, पर्सनल काउन्सिलिंगला सर्व सांगतो, मधल्या गोष्टी सांगतो. तर फीस गव्हर्नमेंटची थोडी कमी असते, प्रायव्हेटची थोडी जास्त असते बाबा. कॉम्पिटिशन जर बघायला गेलं की गव्हर्नमेंटचा कट ऑफ जास्त लागतो. समजा गव्हर्नमेंटचा समजा कॉम्प्युटर बघायला गेलं तर गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटरला कमीत कमी तुला 92% प्लस मार्क असायला पाहिजे. आणि प्रायव्हेटसाठी जर कॉम्प्युटर मिळायचं असेल ना तर 85+ जरी असेल ना तरी चालून जाईल. तर हा फरक पडतो की गव्हर्नमेंट नाही मिळालं तर मग प्रायव्हेट पण चालून जातं बॉस, ठीक आहे ना. तर फरक तर पडतो. नंतर स्कॉलरशिप दोघं ठिकाणी अवेलेबल आहे, गव्हर्नमेंटला पण अवेलेबल आहे, प्रायव्हेटला पण अवेलेबल आहे, नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि प्लेसमेंट गव्हर्नमेंटला भरपूर साऱ्या कंपनी देतात, प्रायव्हेटला सुद्धा येतात, पण ते डिपेंड करतं की प्रायव्हेट कॉलेज कसं आहे तुमचं, ठीक आहे ना. आता जळगावबद्दल विचार तर मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर सांगू शकतो, ऑल ओव्हर महाराष्ट्र पण बऱ्याचशा ठिकाणी मी सांगू शकतो कुठलं बेस्ट आहे कुठलं नाहीये, सर्व काही तुम्हाला मी सांगू शकतो. तर बिंदास राहा, टेन्शन घेऊ नका. कॉलेज खूप जास्त मॅटर करत नाही डिप्लोमासाठी. जर तुम्हाला वाटतं की मला डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करायची आहे तर डिप्लोमासाठी तुम्ही कोणतंही कॉलेज निवडू शकता, काही अडचण नाही बेटा, ठीक आहे ना. चला, नंतर कट ऑफ म्हणजे काय, कट ऑफ मी तुम्हाला सांगून दिलं बेटा की बघा की गव्हर्नमेंट कॉलेजचा जो कट ऑफ असतो ना हा जवळपास कॉम्प्युटरसाठी, तुम्हाला जर गव्हर्नमेंटला कॉम्प्युटर घ्यायचं असेल तर 92% प्लस असेल तरच तुम्ही गव्हर्नमेंटची अपेक्षा ठेवा, नाही तर ठेवू नका. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाहिजे आहे तुम्हाला, ठीक आहे, तर 91चा प्लस. आता हे इकडे तिकडे येऊ शकतं, मी जस्ट तुम्हाला सांगतोय. नंतर समजा तुम्हाला ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पाहिजे असेल तर 90च्या आसपास तुम्हाला असले पाहिजे. नंतर लागतं तुमचं इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला 88+ लागेल. नंतर लागेल तुमचा सिव्हिलसाठी तुम्हाला 87+ लागेल. मेकॅनिकल असेल तर आता मेकॅनिकल डिपेंड करतं की कुठं आहे कुठं नाहीये, पण जवळपास तुम्हाला 82-83% प्लस असले पाहिजे. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंटचे कट ऑफ आहे. आणि प्रायव्हेटचे कट ऑफ 2-3% थोडे कमी पकडून चला. हे जस्ट तुम्हाला मी मागच्या वर्षाचे जेन्युइन कट ऑफ सांगितलेले आहे. आता हा 1-2% मागे पण होऊ शकतो, 1-2% पुढे पण होऊ शकतो, कारण यावेळेस रिझल्ट थोडा कमी लागलाय. 2026चा जो रिझल्ट आहे ना हा थोडा डाऊन लागलेला आहे, म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडे कमी पर्सेंटेज मिळालेले, त्यामुळे या कट ऑफ मध्ये थोडे कमी पण होऊ शकतं, म्हणजे 91-90 पण होऊ शकतं, 2-2% कमी जास्त पकडू शकता तुम्ही, ठीक आहे ना. आलं लक्ष तुम्हाला समजा. पण एखादा म्हणेल सर मला 70%, सर 70% सर मला कॉम्प्युटर पाहिजे गव्हर्नमेंटले. अरे बापा तुले गव्हर्नमेंट कॉम्प्युटर मिळणार आहे का बाबा, नाही मिळणार बेटा. हा, जर कॅटेगरी असेल तुमची ओबीसी कॅटेगरीसाठी अजून 1% कमी पकडून घ्यायचा, SC ST असेल अजून 2-3% कमी पकडून घ्यायचे. तर असा कॅटेगरी वाईज फरक पडतो बेटा, ठीक आहे ना, हे लक्ष ठेवा. आणि प्रायव्हेटचा कट ऑफ याच्यापेक्षा थोडा अजून कमी असतो. तर ह्या गव्हर्नमेंटसाठी हा क्रायटेरिया तुम्ही पकडून चालायचा आहे, ठीक आहे. तर आणि हा, जर ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की सर मला जर गव्हर्नमेंटला लागलं तरच मी डिप्लोमा करेल, नाही तर मी डायरेक्टली 11वी-12वी करेल, अरे असं नाही करू. बघा पैसा लागू द्या,
इन्व्हेस्ट करा स्वतःवर, ठीक आहे ना. बघा मी तुम्हाला सांगतो बाळांनो की एकदा जर मी ठरवलं की डिप्लोमा करायचं आहे, मग पैसा लागू द्या ना. अरे आयुष्यभर पैसाच कमवायचा आहे. म्हणजे बघा डिप्लोमाचे 3 वर्ष आणि डिग्रीचे 3 वर्ष टोटल झाले तुमचे 6 वर्ष. फक्त 6 वर्ष स्वतःवर पैसा इन्व्हेस्ट करा बस. विचार नका करू. मला बुक घ्यायची काही झालं पैसा वाचवता, मी पुस्तक नाही घेत, मी दुसऱ्याचं वापरीन. अरे बापा कशाला एवढं जीव काढतोय बापा. अरे तू बाहेर डामिनोज खातो रे बापा. अरे बाहेर तू पिझ्झा खातो, बर्गर खातो रे बापा. अरे पुढे विचार करून राहिला रे तू. बघा सांगतो 6 वर्ष कोणाकडून लोन घ्या, पैसे मागा, काही बी करा, पण 6 वर्ष 1 रुपया सुद्धा कंजूसी करू नका स्वतःवर इन्व्हेस्ट करण्यासाठी. जर शिक्षणाचा विषय असेल, पुस्तक लागत असेल, सर्व पुस्तक घ्या. 1-1, 2-2 पब्लिकेशनचे घ्या. कोणती घ्यायची ते मी सांगेल, काय काय घ्यायचं ते पण मी सांगेल, सर्व सांगेल. विचार नका करू पैशांसाठी. मी तुम्हाला खरं सांगतोय की ह्या 6 वर्षात तुम्ही स्वतःवर जेवढं इन्व्हेस्ट करशाल ना, त्याच्या 10 पटीने रिटर्न तुम्हाला 6 वर्षानंतर मिळणार आहे. अर्धा 1-1 मार्क महत्वाचा आहे. रिकामा वेळ बघा. आणि आईवडिलांना, पालकांना मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, करा. बघा तुमचे मुलंच तुमचं सर्व काही आहे. अरे आई वडिलांसाठी मुलंच सर्व काही असतात बाबा. त्यांच्या खानदान, तुमचं पूर्ण परंपरा, तुमच्या याच्यामध्ये जे कोणी करून नाही दाखवलंय ते तुम्हाला करून दाखवायचं बाबा. आणि त्याच्यासाठी तुमच्या आई वडील एवढे कष्ट घेत आहे. त्या कष्टांची जाणीव ठेवा आणि लागू द्या पैसा, जाऊ द्या पैसा. पण एकदा का तुमचा विद्यार्थी घडला, एकदा का तुमचा पाल्य घडला ना, की नंतर तुम्ही त्यांच्यावर पैसा नाही लावू शकणार आहे. तर बघा विद्यार्थ्यांना पैसा लावा, त्यांना क्लास लावू द्या, त्यांना कॉलेजला जे जे लागतं ते घेऊ द्या, करू द्या. अभ्यासासाठी पैसा लागत असेल लागू द्या. पालकांना मी तुमच्या हात जोडून विनंती करतो, जाऊ द्या. पण तुमचा मुलगा एकदाचा व्यवस्थित बनला ना, कारण हे कॉम्पिटिशनचं जग आहे. अर्धा 1-1 मार्क महत्वाचा ठरतोय. मुलांना जॉब नाहीये, इंजिनियर लोक बिना जॉबचे फिरताय. का फिरताय ते विचार करायचे की बाबा जाऊ द्या, पासिंग पुरता मार्क भरपूर झाले. कोण करत बसेल कोर्स, माग येतो कोर्स, जाऊ द्या. हा पुस्तक कोण घेईन, जाऊ द्या. होतोय ना पास मी. अरे बाबा पासिंगला महत्व नाहीये. कॉम्पिटिशन कुठे चाललंय, जॉब नाही विद्यार्थ्यांना. 10-10, 15-15 हजारवर जॉब करून फिरताय बिचारे इंजिनियर लोक. का असं होतंय बघा. एक सांगतो मला, जॉब आहे, चांगला पगार आहे, चांगलं मानधन आहे, रेस्पेक्ट आहे, पण सर्वांना नाहीये. तर टॉप 10 मध्ये राहण्यासाठी ना थोडं इन्व्हेस्ट बी करावं लागतं, थोडंसं आपला मेहनत बी करावं लागते, हार्डवर्क सुद्धा करावं लागतं. सर्व करा, साम दाम दंड सर्व करा. टॉप 10 मध्ये सर्वजण असले पाहिजे, ठीक आहे ना. सांगायचा आहे तू हा आहे की रिझल्ट कमी लागलाय, कट ऑफ कमी जाऊ शकतो, ठीक आहे. चला, तर कॉलेज प्रेफरन्स देताना तुम्हाला सर्व सांगेल मी, पण सध्या सांगतो की ड्रीम कॉलेज तुमचं जे असेल ना ते 1 नंबरवर टाकून द्या. भले भेटो नाही भेटो टाकून तर द्या, लागणार. तर बघा समजा 70% विद्यार्थी आणि तो म्हणतो की मला गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटर पाहिजे, मिळणार का त्याला, नाही टाकायला लागतंय, द्या टाकून. जाऊ द्या, तुमच्या मनाची शांती करून घ्या. ड्रीम कॉलेज टाकून द्यायचं, नंतर बऱ्यापैकी चांगले कॉलेज टाकायचे, नंतर सेफ कॉलेज टाकायचे. आता हे काय असतं, कसं असतं, हळूहळू सर्व सांगेल, एका व्हिडिओ शक्य नाही ना, पण सांगतो तुम्हाला. आणि 20 ते 30 कॉलेज टाकायचे नाही तर बस मला फक्त गव्हर्नमेंटचा कॉम्प्युटर पाहिजे, मी एकच टाकीन. अरे नाही ना भाऊ, टाका ना भाऊ. तुम्ही जवळपास 20 ते 25 कॉलेज तर प्रत्येकाने टाकले पाहिजे. गव्हर्नमेंट स्कॉलरशिप कोणाकोणाला आहे तर SC ST SC ST SBC NT या सर्वांना जे 100% स्कॉलरशिप आहे. OBC वाल्यांना 50% स्कॉलरशिप आहे. EWS वाल्यांना पण 50% स्कॉलरशिप आहे. यांना डायरेक्ट 100% स्कॉलरशिप आहे. म्हणजे फीज नाही लागत. SC ST SBC NT यांना फीज नाही लागत. फीज म्हणजे ट्युशन फी नाही लागत ना, ट्युशन फी नाही लागत. म्हणजे एक्झाम फी, नंतर हॉस्टेल म्हणजे थोडंफार नॉर्मल डेव्हलपमेंट चार्जेस हे थोडं लागतं, ठीक आहे. नंतर हॉस्टेल पण अवेलेबल असतात, पण हॉस्टेलला सुद्धा तुमचे पर्सेंटेज जास्त असले पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटचे हॉस्टेल असतात ना त्या ठिकाणी सुद्धा पैसे खूप कमी लागतात. गव्हर्नमेंट हॉस्टेलला जर तुमचा नंबर लागला ना विद्यार्थ्यांचा किंवा मुलींचा, खूप कमी पैसे लागतात. पण मग त्यासाठी पर्सेंटेज 10वीच्या पर्सेंटेजवर डिपेंड असतात. नाही भेटलं तर मग रूम करा किंवा बाहेरचे प्रायव्हेट हॉस्टेलकडे पण तुम्ही जाऊ शकतात. एज्युकेशन लोन करायचं असेल तर थोडंसं दिमागमारी जास्त आहे, खूप दिमागमारी जास्त डायरेक्टली, ठीक आहे ना. त्याचे लोनचे 2 प्रकार असतात. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की लोन आता आपण घेतोय, इंटरेस्ट मी आतापासूनच पे करतो थोडं आणि प्रिन्सिपल अमाऊंट मी नंतर पे करतो, तसं पण तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही जेव्हा मुलगा जॉबला लागेल तिथून सुरू व्हायला पाहिजे, तर तसं पण तुम्ही करू शकता. पण त्याचं व्याजदर खूप जास्त आहे. तर मी तुम्हाला सांगतो की माझी पण परिस्थिती एकदमच बिकट होती डायरेक्टली. घरच्यांनी पण डिप्लोमा तर माझ्या आईवडिलांनी करून दिला मला व्यवस्थित, पण डिग्रीला घरचे बोलले होते की बाबा हे बघ भाऊ, तू जर स्वतः काम करशील तर तू इंजिनिअरिंगची फी भरू शकशील. आता आम्ही एवढं नाही देऊ शकत, आम्ही आमच्या परीने करू, पण तुला पण तुझ्या परीने करावं लागेल. तर मी एज्युकेशन लोनसाठी खूप फिरला, ही बँक ती बँक सर्व पाहिलं. गव्हर्नमेंट गॅरेंटर द्यावा लागतो, नंतर आपले काही प्रॉपर्टी वगैरे खूप रिकामे काम आहेत डायरेक्ट, ठीक आहे ना. तर बघा ट्राय करा, जर होत असेल इकडून तिकडून ऍडजस्टमेंट तर नक्की करा. डिप्लोमासाठी तरी ऍडजस्टमेंट होऊन जाईल, डिग्रीसाठी वेगळा विषय. पण तुम्हाला सांगतो की लोन संदर्भात वाटल्यास मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल,
कारण कसं आहे की लोनची प्रक्रिया मी स्वतः पाहिलेली, मी 4 बँकेमध्ये अप्लाय करून चुकलेलो आहे, माझं लोन सँक्शन झालं नव्हतं. मी मी स्वतः डिप्लोमा झाला माझा, तेव्हापासून मी क्लासेस घ्यायला लागलो होतो. मग ते क्लास घेण्यापासून ते सुरू होऊन गेलं ती जर्नी. ठीक आहे ना. तर खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्हाला समजावून सांगेल मी सर्व काय असं काही नाही, एका व्हिडिओमध्ये डिटेल सांगेल मी. ठीक आहे. आता डिप्लोमा नंतर काय करावं? तर डिप्लोमा नंतर एक सांगतो तुम्हाला, एक वाईट गोष्ट अशी आहे की डिप्लोमा नंतर तुमच्याकडे फक्त 2च ऑप्शन असतात. एक म्हणजे तुम्ही हायर एज्युकेशनला जाऊ शकता, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करू शकतात, आणि एक म्हणजे तुम्ही डायरेक्टली जॉब करू शकतात. किंवा अजून एक आहे की तुम्ही समजा छोटे मोठे कोर्सेस करून मग जॉब करू शकतात. म्हणजेच काय की डिप्लोमा नंतर 3 वर्षात इंजिनिअरिंग जनरली पोरं त्याच्याकडे जातात, पण ज्यांना असं वाटतं की नाही यार मला जॉबची नितांत गरज आहे, मला जॉबशिवाय होणार नाही, ते जॉब पण करू शकतात. किंवा काही वाटतं मी छोटे छोटे कोर्सेस करेल, समजा मेकॅनिकलवाला म्हणतो मी CNC प्रोग्रामिंग करेल, मी ऑटो कॅड करेल, मी डिझायनिंगचे कोर्सेस करेल आणि मग जॉब करेल, तसं पण चालतं. 6-6 महिन्याचे कोर्सेस असतात भाऊ, पण जॉब पैसा पगार म्हणजे पगार मिळतो डायरेक्टली. म्हणजे डिप्लोमाच्या बेसवर 25 आणि 30 हजार महिना स्टार्ट होऊन जातो आपल्याला, जर तुम्ही प्रॉपरली कोर्स करशाल तर. आणि यासाठी सुद्धा मी एक सेपरेट सिरीज घेऊन येतो की मेकॅनिकलवाल्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा नंतर कोणकोणते कोर्सेस करावे, कॉम्प्युटरवाल्यांनी कोणकोणते कोर्स करावे, इलेक्ट्रिकलवाल्यांनी कोणकोणते कोर्स करावे, जेणेकरून त्यांना भविष्यात चांगल्या जॉबच्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. सर्व काही मिळेल आपल्या चॅनलवर मिळेल. फक्त या विनीत सर चॅनलला, विनीत ट्युटोरियल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरवर, विनीत ट्युटोरियल नावाचं, फ्री ऑफ कॉस्ट आहे, डाउनलोड करायचं, करून घ्या. ठीक आहे ना. सर्व अपडेट मिळत राहते. तर जॉब अपॉर्च्युनिटीज आफ्टर डिप्लोमा, तर इंडस्ट्रीमध्ये IT इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन, ऑटो, भरपूर सारा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जॉब करू शकता. ॲज अ टेक्निशियन म्हणून, ज्युनियर इंजिनियर म्हणून, सुपरवायझर म्हणून, कॅड डिझायनर म्हणून, प्रोग्रामर म्हणून भरपूर सारे जॉबच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला आहे. डिप्लोमा नंतर बघा 11वी 12वी नंतर तुम्हाला कोण जॉब देणार आहे? 12वीच्या बेसवर कोण जॉब देतात? नाही देत बाबा कोणी. पण डिप्लोमाच्या बेसवर तुम्ही ॲज अ ज्युनियर इंजिनियर असाल तर जॉब मिळतो, हे लक्षात ठेवा. 12वी वाल्याला कोणी होणार नाही, कोणी जॉब देणार नाही, त्याला 12वी नंतर काही ना काही करावं लागेल डिग्री. पण डिप्लोमाचे 3 वर्षात तुम्हाला डिप्लोमाची एक छोटीशी ज्युनियर इंजिनियरची डिग्री मिळते. अजून का पाहिजे भाऊ? आलं लक्षात. ठीक आहे. तर हा फायदा आहे, जबरदस्त फायदा आहे इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा. तर चुका कोणकोणत्या करतात? तर सर्वात पहिली गोष्ट, चुकीची ब्रांच निवडतात. माझ्या आत्याच्या पोराने ही ब्रांच निवडली होती, त्याला एवढा पॅकेज, मग मी बी 30 ब्रांच निवडतो. अरे नाही ना भाऊ, अबे तुझ्या आत्याचा पोऱ्या वेगळ्या वर्षाला शिकला बे, अबे तू वेगळ्या वर्षाला शिकला बे, अबे तेव्हा काळ वेगळा होता बे, अरे आता काळ वेगळा आहे रे बोरे. तर बघा ह्या गोष्टी चूक करू. ब्रांच जी आपल्याला आवडते तीच निवडा, काही हरकत नाही. लास्ट डेटची वाट पाहणे, अरे 22 जून पर्यंत डेट आहे बे, भरू ना मग 22ले. नाही. बघा जास्तीत जास्त झाल्याने डॉक्युमेंटची वाट पहा, 20, 21, 18, 19, 20च्या आसपास भरून टाका. अर्धे नाही तर आता भरून टाकलं असेल डायरेक्टली. ठीक आहे, असो तो तुमचा विषय आहे, पण लास्ट डेटची वाट पाहत बसू नका. डॉक्युमेंट्स लवकरात लवकर काढा. डॉक्युमेंट झाले असेल सर्व काही, आणि बघा भरपूर दिवस आहे, अजून 1 महिना आहे जवळपास. 1 महिन्यात डॉक्युमेंट्स आरामशीर निघतात. सर्व डॉक्युमेंट्स येऊ द्या, मगच रजिस्ट्रेशन करा. लवकर रजिस्ट्रेशन केलं तर लवकर ऍडमिशन मिळतं असं काही नाहीये. ठीक आहे. कमी प्रेफरन्स मध्ये मला फक्त गव्हर्नमेंट IT पाहिजे, गव्हर्नमेंट कॉम्प्युटर पाहिजे, मी एकच प्रेफरन्स भरेल, असं नका करू. प्रेफरन्स कमीत कमी 10 ते 15 प्रेफरन्स तुमचे असले पाहिजे. याच्यात मागचं लॉजिक काय, सर्व कॅप राऊंडचे डिटेल व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला. वाटलं तर मागच्या वर्षाचा व्हिडिओ एकदा बघून घ्या. डॉक्युमेंट्स चुकीचे अपलोड करणे, अरे LC विचारलाय दिलं मार्कशीट अपलोड करून, कास्ट सर्टिफिकेट विचारलंय दिलं डोमिसाईल अपलोड, असं नका करून प्रॉपर अपलोड करा. नंतर काही ब्लर फोटो काढता, काही वाटतं माझा कॅमेरा काय सुंदर आहे. अरे बापा तू दुसऱ्याचे कॅमेरे यूज कर बापा, एकदा फोल्डर बनवून घे, ते डॉक्युमेंटला सेव्ह करून ठेव, लागेल भविष्यात तुला स्कॉलरशिपच्या फॉर्म भरताना परत लागणार ते डॉक्युमेंट्स. तर प्रॉपरली तुम्ही चांगला कोणाचा मोबाईल, आता सर्वांचेच मोबाईल चांगले बाबा, तर डॉक स्कॅनरने किंवा असे वेगवेगळे स्कॅनर आणि ॲडॉब स्कॅनर वगैरे जे असतात त्याने प्रॉपरली स्कॅन करून सर्वांचे फोटो एका फोल्डरमध्ये प्रॉपर नेमिंग वगैरे करून सर्व एकदम सेव्ह करून ठेवा. आणि त्याची जी साईज आहे ती साईज कमी असली पाहिजे, 200-300 KB आसपास असली पाहिजे. MB 16 MB 10 MB एकदम HDB नका काढू फोटो. कॅप राऊंडची माहिती नसते तर कॅप राऊंडचे मी वेगवेगळे व्हिडिओ बनवलेत. मागचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा आताचे पण व्हिडिओ मी बनवणार आहे, काळजी नसाल. तर कॅप राऊंड बद्दल संपूर्ण माहिती असू द्या. ऑटो फ्रीज काय असतं, सेल्फ फ्रीज काय असतं, ऑप्शन फॉर बेटरमेंट काय असतं, हे सर्व तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. आता चुकीच्या व्यक्तीकडून गायडन्स घेणे, मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल. प्लीज बाई प्लीज भावांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, प्लीज चुकीच्या व्यक्तीला विचारून, अरे ज्याला तो शैक्षणिक क्षेत्राचा तज्ञ आहे अशाच लोकांकडे जा. पहिले सांगतोय, तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला जाशाल, त्याला म्हणशाल की भाऊ मला गायडन्स करणं, ते पण करतील तुम्हाला, पण ते गायडन्स करतील तुम्हाला अशा ब्रांच बद्दल ज्या ब्रांचला त्यांच्याकडे ऍडमिशन कमी आहे. अलग लक्षात. बरेचसे कॉलेजवाले असंच करतात, मी बघितलं. प्रायव्हेट कॉलेजवाले तुम्हाला हे पण बोललं की तुम्ही जा प्रायव्हेट कॉलेजवाल्यांकडून फॉर्म भरून घ्या, पण ते तुम्हाला ज्यावेळेस गायडन्स करतील ना तर एका अशा ब्रांच बद्दल ते तुमच्या मनात घालतील ज्या ब्रांचला त्यांच्याकडे ऍडमिशन कमी आहे.
किंवा एखादा व्यक्ती असं पण असू शकतो की तो समजा एखादे शिक्षक जे आहे ते इलेक्ट्रिकल ब्रांच देतात, ते इलेक्ट्रिकल बद्दल चांगलं सांगतील, कॉम्प्युटर आयटी बद्दल वाईट सांगतील, कॉम्प्युटर आयटी वाले कॉम्प्युटर बद्दल चांगलं सांगतील, इलेक्ट्रिकल बद्दल वाईट सांगतील, सांगता नाही येत ना. त्यामुळे गायडन्स प्रॉपर व्यक्तीकडून घ्या. ठीक आहे. मित्र मैत्रिणींच्या सांगण्यावरून करिअर निवडणे. माझा मित्र हे करू आलाय, मी बी त्याच्याचकडे चाललो, तो आम्ही जन्मोजन्मांतरीचं नातं आहे, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. अरे बापा, करिअर आहे बापा, नाही सांभाळणार तू तुला आयुष्यभर नाही सांभाळणार आहे. त्याची बायको आली, तुझी बायको आली, कसं काय होणार आहे? ते नाही होणार आहे बाबा. करिअरसाठी आपल्याला वेगळं व्हावंच लागतं. अरे मित्रता वेगळा विषय, करिअर वेगळा विषय. मित्रता तुम्ही घट्ट ठेवा. माझे सुद्धा जे मित्र आताचे आहेत ते सर्व 10वीचेच माझे बेस्ट फ्रेंड आहे, डिप्लोमाचेच आहे. भविष्यात सांगतो तुम्हाला, करिअर आणि मित्र वेगवेगळे ठेवा, एकत्र करू नका. पगार जास्त आहे त्यामुळे एखादी ब्रांच निवडे. कॉम्प्युटरला गैरा पगार आहे, मी तर कॉम्प्युटरच निवडीन भो. भले कॉम्प्युटरचा सीव्ही माहिती नसेल, प्रोग्रामिंग आवडत नाहीये, कॉम्प्युटरचं काही समजत नाही, तरी बी कॉम्प्युटर का बरं? कारण पगार जास्त असणार. ठीक आहे ना. चला, त्यानंतर पालकांनी काय लक्षात घ्यावं, तर सर्वात पहिले बघा पालकांनो, मी तुम्हाला समजवत नाहीये, मी एक विनंती करतो, तुमचा मुलगा आहे, तुमचा मोठा मुलगा मला समजा, आणि एक रिक्वेस्ट करतो की तुमच्या मुलांना इतरांसोबत कम्पेअर करू नका. आणि बरेच जण काय करतात, पाय त्याला किती टक्के पडले, पाय, आणि तू पाय, तुला अक्कलच नाहीये, तुझं बिंडोकच आहे, तुला तर बुद्धीच नाहीये. अरे नका ना असं, अरे आपलाच पोटचा गोळा आहे, आपलाच मुलगा आहे, नका कम्पेअर करू त्याला. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही खास असतं, तर तुमच्या मुलामध्ये खास काय आहे ते ओळखा, त्याला बसवा, त्याला जवळ बसवा, त्याच्याशी बोला, जेवढं चांगलं येईल, चांगलं बोलता येईल तेवढं बोला, कारण भविष्यात तोच तुम्हाला सांभाळणार आहे. बरं, तुम्हाला शिकवत नाही बरं मी, तुम्हाला जसं वाटत असेल तर माफी असावी माझ्याकडून, फक्त जे वाटतं मनातून ते बोलतोय की तुमचा मुलगा हे तुमचं भविष्य आहे, तुमच्या म्हातारपणाची काठी येते, तर त्याला इतरांसोबत कम्पेअर नका करू. भले तो अभ्यासात नसेल, भले त्याला पर्सेंटेज कमी पडले असेल, पण इतर गोष्टीमध्ये तो चांगला असेल, त्या चांगल्या गोष्टी त्याला समजवा, त्याला ओळखायला लावा, त्याला हळूहळू सुधरवा. त्या गोष्टीमध्ये कम्पेअर नका करू. काही ना काही तो भविष्यात असं बनवू शकतो की तो त्याच्यापेक्षा पुढे चालला जाईल, होऊ शकतं ना, काय सांगतायत. तर बघा, मुलाच्या आवडीचा आदर करा. त्याला जर एखादी ब्रांच आवडते तर त्याला ते बघा, त्याला समजवण्याचा प्रयत्न करा. हा, ती ब्रांच जर खरंच योग्य असेल तर घेऊ द्या. हा, पण जर तो चुकीचा करिअर निवडतो, तो म्हणतो की मला आता क्रिकेटर बनायचा, थोडंसं का क्रिकेट यायला लागलं की मला क्रिकेटर बनायचा, थोडंसं काय गाणी यायला लागलं मला तर गायकच बनायचं. बघा, पॅशन वेगळा विषय आणि करिअर वेगळा विषय, हे त्याला तुम्ही व्यवस्थित समजवा. नाही समजा मी हायस्ट टेन्शन नाही, पण सांगायचं की त्याच्या आवडीचा आदर करा. ठीक आहे ना, त्याला घेऊ द्या. कारण नाही तर मग कसं माहिती का, बरेचसे मुलं काय म्हणतात, तुमच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं, तुम्ही सांगितलं होतं तेव्हा कॉम्प्युटर घे, आता मला जॉब नाही, तुम्हीच माझ्या आयुष्याचं नुकसान केलंय, असं सुद्धा बोलणारे मुलं मी बघितलेले खूप खूप. आता बघा माझं वय खूप जास्त नाहीये, पण ह्या 2016 पासून मी या टीचिंग क्षेत्रात आहे. 19 पासून मी फुल ऑफ मला स्वतःला वाहून दिलेलं आहे या क्षेत्रामध्ये, करिअर गायडन्स मध्ये वाहून दिलेलं आहे मी. तर मी बरेचसे विद्यार्थी पालक माझ्याजवळ येतात, मुलं काय म्हणतात, यांनी सांगितलं होतं मला त्यावेळेस घ्यायला ऍडमिशन, आता जॉब नाही. अरे बाबा, त्यांनी सांगितलं, मग तू काय केलं, तू कसं काय त्यांच्यावर विश्वास ठेवला, तू कसं काय त्यांना होकार दिला, तुझ्या भीतर आवड होता ना. तर विद्यार्थ्यांना तुमच्या आवडीनिवडी तुमच्या पालकांसोबत शेअर करा. आणि पालकांना तुम्ही त्या आवडीनिवडींवर थोडासा विचार करून सांगा की तुझ्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तर या गोष्टी करा. नसेल तर माझी मदत तुम्ही घेऊ शकता, मी तयार. इतरांकडे पाहून ब्रांच निवडू नका, येणे घेतली म्हणून मी घेतो असं निवडू नका. बाबा, तुम्हाला जे वाटतं ते घ्या. ऍडमिशन प्रोसेस वेळेत पूर्ण न करणे, पूर्ण करा म्हणजे व्यवस्थित पूर्ण करा बाबा, घाई गडबड करू नका. व्यवस्थित प्रॉपर 10 वेळा विचार करून फॉर्म भरा, सर्व काही व्यवस्थित करा, प्रेफरन्स व्यवस्थित द्या, ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरा, हे खूप महत्वाचं. बरं, नंतर डॉक्युमेंट्स आधी तयार ठेवा, डॉक्युमेंट्स पहिलेच तयार करून ठेवा. आणि डॉक्युमेंट्स तयार झाल्याशिवाय फॉर्म भरायची घाई करू नका. नाही तर त्यांचं कसं आहे, डॉक्युमेंट नाहीये, भरला फॉर्म सबमिट बी केला, अरे नाही ना बाबा, ऐका ना, अरे अजून वेळ येणार आहे बाबा, 22 जून येणार आहे. ठीक आहे ना. चला, असो फायनल सक्सेस फॉर्म्युला फक्त एवढा असेल की डिप्लोमाला पहिल्यापासून अभ्यास लागतो. पहिलेच सांगतो तुम्हाला, दर 6 महिन्याला बोर्डाचे पेपर होतात, अभ्यास करावा लागेल, स्वतःच्या नोट्स काढावा लागेल. टीचिंगसाठी आम्ही आहे, आमचे डिप्लोमाचे कोणतीही ब्रांच असो, कोणतीही, प्रत्येक ब्रांचचे आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. तुम्हाला ऑफलाईन लावायचे ऑफलाईन लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एकदा आमचं शिकवणं बघा, काही वाटलं तरच लावा, नाही तर लावू नका बाबा. आणि 1700-1800 रुपये आम्ही फीस घेतो बाबा, जास्त आम्ही घेत पण नाही. आमचा हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्हाला जर वाटतंय की आम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे आहे सर्व विषयाचे, मग बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री, इंग्लिश, ग्राफिक्स, मॅथ्स, 5ही विषय मी 1800-1900 रुपयात देऊन देतो विद्यार्थ्यांना. असं नाही क्वालिटी अपडाऊन आहे, क्वालिटी बघा, माझं शिकवणं बघा, एकदा माझे लेक्चर बघा. पालकांनो, पहिले 5 ते 6 लेक्चर मी युट्यूबला टाकलेले, ते बघा. तुमच्या मुलांसोबत बसा, तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे की तुमच्या मुलाला काय शिकवलं जातं आणि कसं शिकवलं जातं. बघा, कम्पेअर करा.
करा कम्पेअर एकदा, ठीक आहे ना. चला असं बघा, असं नाही म्हणत मी स्वतःची खूप तारीफ करतो, पण सांगतोय विद्यार्थ्यांचं आयुष्य घडलंय. जे खेड्यापाड्यातले पोरं ज्यांना काहीच येत नव्हतं ते सुद्धा टॉपर आहे आपल्याकडे, ठीक आहे ना. का? कारण त्यांचे बेसिक पाया मजबूत झाले. तर बेसिक पाया मजबूत होणं खूप महत्त्वाचं. त्यासाठी आपला बेसिक फाउंडेशन बॅच आहे. अरे 30 रुपयाची बॅच आहे, म्हणजे याची प्राइस फक्त 10 रुपये. पण ते कसं, ते इंटरनेट हँडलिंग चार्जेस वगैरे ते पहिले लागत नव्हते, पण आता ते लागायला लागले भाऊ. त्यामुळे त्याची प्राइस 30 रुपये गेली. तर पहिले 9-10 रुपयात पोरं विकत घ्यायचे. मला पैसे कमवून हा यातून मोठं नाहीये माझा. देवाने बऱ्यापैकी व्यवस्थित दिलेलं आहे, आणि तुमचा आशीर्वाद यार आई वडिलांचा, अजून काय पाहिजे. सर्व काही व्यवस्थित चालू माझं, ठीक आहे ना. आपले इंजिनिअरिंगचे क्लासेस वगैरे आहेत, डिप्लोमाचे सर्व ब्रांचेसचे आपल्याकडे क्लासेस, सर्व जवळपास माझ्याकडे महाराष्ट्रातले तब्बल 52 शिक्षकांची आमची टीम आहे. आणि प्रत्येक जणांनी काही ना काही गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेला आहे, कोणी गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे. बघा, प्रत्येक फॅकल्टीचं डिटेल डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला सुद्धा आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. प्रत्येक शिक्षकाचे तुम्हाला काय त्याने काय आतापर्यंत आत्मसात केले सर्व मिळून जाईल. आणि मी सुद्धा तेच. अरे डिप्लोमा ऑल सेमिस्टर टॉपर आहे, इंजिनिअरिंगचा युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट आहे मी. एमटेकला सुद्धा टॉपर आहे मी, ठीक आहे ना. 3 गव्हर्नमेंट जॉब मी क्रॅक केलेला आहे ऑलरेडी. आणि बघा, शिकवतो विद्यार्थ्यांचा प्रॉपर कॉन्सेप्टनुसार, प्रॉपर व्हिडिओ दाखवून डिजिटल स्वरूपात एकदम व्यवस्थित शिकवलं गेलेलं आहे. 10 रुपयाचा कोर्स आहे, 20 रुपये इंटरनेट हँडलिंगचे आहे, 30 रुपयाचे कोर्स आहे. बघा, फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे सर्व बेसिक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जाईल. विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन फक्त डाउनलोड करून घ्या. एकदम छान आहे, व्यवस्थित आहे. विश्वास ठेवा, विश्वासावर जग कायम आहे, ठीक आहे. ऍडमिशनचं शेड्यूल तुम्हाला माहिती असेल सर्वांना, की बघा 20 मे ते 22 जून पर्यंत तुम्हाला आपले ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. 20 मे ते 22 जून पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय सुद्धा करायचं आहे. बघा, जर तुम्ही ई स्क्रुटिनी हा ऑप्शन निवडला असेल, बघा 2 ऑप्शन आहे, एक आहे ई स्क्रुटिनी, एक आहे फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनी म्हणजे काय? तुम्हाला तुमचा फॉर्म स्वतःच भरायचा आहे, डॉक्युमेंट सुद्धा स्वतःच अपलोड करायचे, स्वतःच त्याला व्हेरीफाय करायचं की एलसीच्या ऐवजी एलसीच अपलोड केला का, मार्कशीटच्या ऐवजी मार्कशीट अपलोड केलाय का, कास्टच्या ऐवजी कास्ट सर्टिफिकेटच अपलोड केलंय का, आणि ते क्लिअर आहे का ब्लर आहे. काही चुका वगैरे आलेल्या त्या सुद्धा तुम्हाला स्वतःलाच करेक्ट करायच्या. त्याला नंतर ई स्क्रुटिनी, ज्याला माहिती असेल त्याने हे करा. आणि ज्याला वाटतंय डोक्याला ताण नको पाहिजे भाऊ, गुपचाप जायचं कोणत्याही कॉलेजला, सर्व डॉक्युमेंटचा बंडल घेऊन जायचं. भाऊ, बहीण, ताई, माई, अक्का, भरून द्यावं आमचा फॉर्म, मॅडम भरून द्यावं. ते तुम्हाला प्रॉपरली फॉर्म भरून देतील, सर्व गायडन्स करतील. डॉक्युमेंट सुद्धा तेच अपलोड करतील, व्हेरीफाय सुद्धा तेच. म्हणजे डोक्याला कटकटच नाही डायरेक्टली. हे एकदम बेस्ट आहे. प्रिंट आउट बिकाउंट देते अजून काय पाहिजे नाही, ठीक आहे ना. तर 24 जूनला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. डेट मागे पुढे होऊ शकतात, ठीक आहे ना. नंतर 25 ते 30 जूनच्या दरम्यान ग्रेव्हियन्स सबमिशन, म्हणजे जर फॉर्म भरताना काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील तर त्याला करेक्ट करण्याची सुद्धा ही सुवर्ण संधी असते, ठीक आहे ना. आणि हिताची का 2 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली, त्यानंतर कोणत्याही प्रकारची चेंजेस होऊ शकत नाही, हे मात्र नक्की आहे, ठीक आहे ना. या डेट पुढे मागे सरकू शकता, पण लास्ट डेटची वाट पाहू नका. 22 जूनच्या अगोदरपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन प्रॉपर फिल करून घ्या, डॉक्युमेंट्स अपलोड करून द्या, फॉर्म भरून घ्या, ठीक आहे. आणि बघा, तुमच्या जी मित्रमैत्रिणी आहे ज्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन अजून पोहोचलेली नाहीये, त्यांना अजून माहितीच नाही की काय आहे काय नाही आहे डिप्लोमा, तर बघा, मला असं वाटतं की डिप्लोमाबद्दल मी बऱ्यापैकी तुम्हाला मार्गदर्शन केलं, बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलं. असे भरपूर सारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत राहील. आणि डिप्लोमाबद्दल अजून जर तुम्हाला बेसिक व्हिडिओ पाहिजे असेल तर अजून एक व्हिडिओ मी बनवलाय, डिप्लोमा करताय मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी, असं टायटल आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व लिंक दिलेला आहे, एकदा जा तो व्हिडिओ बघा, तो पण आवडेल तुम्हाला. त्यावेळेस तो एकदम जुना व्हिडिओ आहे, पण मन तेवढंच माझा प्रेफर होतं, ठीक आहे ना. चला, असो तो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे 20 मे ते 22 जून पर्यंत. डॉक्युमेंट व्हेरीफाय सुद्धा 22 जून पर्यंतच करायचे आहे, ठीक आहे ना. घरी बसून ई स्क्रुटिनी असेल तर घरी बसून करू शकता, फिजिकल असेल तर कॉलेजला जावं लागेल, ठीक आहे. नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 24 जूनच्या दरम्यान, ठीक आहे. त्यानंतर तुमचं ग्रेव्हियन्स सबमिशन, काही चुका झाल्या असेल फॉर्म भरण्यामध्ये तर तुम्ही बरोबर दुरुस्त करू शकता 25 जून ते 30 जूनच्या दरम्यान. नंतर फायनल मेरिट लिस्ट लागली की त्यानंतर 2 जुलैच्या नंतर, म्हणजे जवळपास 5 ते 6 जुलैच्या नंतर कॅपराऊंड फॉर्म भरायची सुरुवात होईल. म्हणजे कॉलेजचे नाव तुम्हाला 5 जुलैच्या नंतर टाकायचे, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे या संपूर्ण आपला डिटेल शेड्यूल असणार आहे. तर आय होप सो तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिप्लोमासाठी सर्वात बेस्ट आहे आपलं ऍप्लिकेशन विनीत ट्युटोरियल नावाचं. तर विनीत ट्युटोरियल हे नावाचं आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्याला डाउनलोड करून घ्या. रजिस्ट्रेशन करणं फ्री आहे, तुम्हाला काही पैसे लागणार नाही. डेमो लेक्चर पहा, फ्री डेमो लेक्चर पहा, प्रत्येक विषयाचे 8-8, 9-9 लेक्चर मी फ्री करून दिलेले. जा बघा, फिजिक्सचे लेक्चर बघा, केमिस्ट्रीचे बघा, आहे बरं. डिप्लोमाला सब्जेक्ट कोणकोणते ते बघा. नंतर डिप्लोमा सिलेबस कसा आहे त्याचा पण व्हिडिओ टाकलाय विनीत ट्युटोरियल या युट्यूब चॅनलवर. वाटलं तर डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व डेमो लेक्चर मी टाकतो. बस, अजून काय पाहिजे.
बघा जे जे लागतं ते सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल आणि हळूहळू तुम्हाला गायडन्स वगैरे करता येईल. फक्त एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, पुण्य लागेल तुम्हाला. आणि कसं माहिती आहे की मी बघितलंय छोट्या छोट्या गोष्टींच्या चुक्यांमुळे भरपूर साऱ्या चुक्यांमुळे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जातं आणि त्याचं पाप मला खरंच खूप वाईट वाटतं. ज्यावेळेस एखादा 90% वाला म्हणतो की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालंच नाही, मला माहितीच नव्हतं कसं करायचं काय करायचं. कारण बघा नाही माहिती, बऱ्याच जणांना नाही पोहोचत सर्व इन्फॉर्मेशन. तर बघा तुमचं सुद्धा काम आहे, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, आपल्या चॅनलबद्दल सांगा, तुमच्या मोठ्या भावाबद्दल सांगा आणि आईवडील जर हा व्हिडिओ पाहतील तुमच्या लेकाबद्दल सांगा, तुमच्या मुलाबद्दल सांगा. ठीक आहे ना. आपला माणूस आहे, तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला शेवटपर्यंत डिटेल ऍडमिशन होईस तोपर्यंत गायडन्स करता येईल. आणि त्यासोबतच आपल्या या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉबची अपडेट सुद्धा आता मी चालू करतोय, त्यामुळे निश्चिंत राहा. ठीक आहे. चला आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.